करूया. होय. सर्वांचे स्वागत. आपलं कवी संध्या दुसरं सत्र, 2 सत्र खूप यशस्वी झाली. यशस्वीता ही किती जण आहेत पेक्षा किती रसिक खरोखर आहेत त्याच्यावर जास्ती अवलंबून आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. तरीही संख्या जास्ती असं ही अपेक्षा असते आणि त्या दृष्टीनं मी जवळजवळ 160 जणांना मेसेज पाठवलेला होता की जर आपण मूक प्रतिसाद तर देतच असता प्रत्यक्ष नसताना, परंतु जर इथे पडद्यावरती येऊन जर दिला तर आमच्या कवी लोकांना जास्ती स्फूर्ती मिळेल, त्याच्यात कृतकृत्य झाल्यासारखं वाटेल. तर अशी अपेक्षा आहे की आणि जास्ती लोक जॉईन होतील थोड्या वेळामध्ये, जसं हो कार्यक्रम पुढे जाईल तसा. तर कार्यक्रमाचं आजचे सूत्रसंचालन आहे आपलं, ते करणार आहेत पंडित राजेंद्र वैशंपायन. आता हे पंडित का, तर पंडित जसराज यांच्याकडून संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पंडित ही पदवी त्यांनी प्राप्त केली. संगीतातले ते जाणकार आहेतच. मुळात ते आहेत सॉफ्टवेअर इंजिनियर आणि सध्या सॉनिक ऑक्टेव्ह या कला क्षेत्राशी निगडीत कंपनीचे संस्थापक संचालक, व्हॉइस ओव्हर कलाकार आहेत. त्यामुळे सूत्रसंचालन करताना कधी पाडगावकर, कधी सुरेश भट, कधी गदिमा असं काही ते करतील की नाही मला माहिती नाही. तबला वादक आहेत, संवादिनी वादक आहेत. संवादिनी मधलं त्यांचं जगातलं 4थं पेटंट त्यांच्या नावावर आहे. वा वा. हा, साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचा मनसंवाद हा काव्यसंग्रह, भगवंताचे न्यूज लेटर हा लेख संग्रह, काव्यगीता हा श्रीमद भगवद्गीतेच्या मराठी काव्यानुवादाचा संग्रह प्रकाशित झालेला आहे. आणि मी अगदी माझ्या वैयक्तिक अनुभवावरनं सांगतो, ते एकदम अलग प्रकारची कार्यशाळा घेतात जेव्हा ते अलग शिकवतात. कार्यशाळा असते अति लघु कथेची, पण ती भरपूर 3-3.25 तास चालते. लघु पण चालत नाही. एनिवे, आणि जास्ती पाल्लाळ न लावता मी आता सूत्र संपूर्णपणे वैशंपायन, राजेंद्र वैशंपायनजींकडे सुपूर्द करतो. इट्स ऑल ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. मनःपूर्वक धन्यवाद चंद्रकांतजी. मी मगाशी म्हटलं तसं ही माझी मेडन टेस्ट आहे सूत्रसंचालक म्हणून मुशायऱ्याची. सो त्याच्यामुळे मी काही वेगवेगळे प्रयोग करत असताना कधी क्लीन बोल्ड LBW होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे जेवढे सगळे अंपायर आहेत त्यांनी त्यावेळेला नो बॉल डिक्लेअर करा, म्हणजे आपल्याला पुढे चालू राहील काव्यसंध्या. सर्वांचं मुळात मनापासून स्वागत या मुशायऱ्यामध्ये. आणि मला वाटतं ही ऑनलाईन मुशायरा किंवा ऑनलाईन काव्यसंध्या ही संकल्पना आता खूप मूळ धरू पाहते आणि खूप बऱ्याच वेळेला म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशा काव्यसंध्या किंवा मुशायरे घडतायत. मला विशेषतः या समूहाबद्दल इतकं खरंच म्हणजे जेव्हापासून मी जॉईन झालोय तेव्हापासून इतकं कौतुक आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि विशेषतः मेडिकल क्षेत्रातली मंडळी इथे आहेत. आणि ग्रुपवर त्यांचं साहित्य मी जेव्हा वाचतो त्यावेळेला खरंच खूप अतिशय रिच, अतिशय समृद्ध, श्रीमंत साहित्य वाचायला मिळतं. आणि असे अतिशय मी असं म्हणतो की हाताच्या बोटावर मोजण्या इतके ग्रुप असतील की जिकडे इतक्या दर्जाचं साहित्य आपण ऐकतो. आणि या ग्रुपमध्ये ही काव्यसंध्येची जी संकल्पना आली आणि त्याला सगळे आता दाद देत आहेत किंवा उपस्थिती देत आहेत, प्रतिक्रिया प्रतिसाद देत आहेत, तर ते पाहून खरंच खूप आनंद वाटतो. आणि कवीचं कसं असतं, कवीचं किंवा कवितेला स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ इमोशन्स असं म्हणतात, कवितेची डेफिनेशन केली जाते. तर त्याच्यामुळे कवीला जेव्हा लिहावं असं वाटतं त्यावेळेला तो लिहितो आणि स्वतःला आनंद होतो. पण आपल्याला झालेला आनंद किंवा दुःख किंवा मनातल्या ज्या भावना असतात त्या जेव्हा दुसऱ्याबरोबर शेअर करायला मिळतात त्यावेळेला त्याचं जे समाधान असतं ते खूप जास्त असतं, मोलाचं असतं त्या कवीसाठी सुद्धा. आणि एकंदरीत माहोल जो असतो मुख्य किंवा जो प्रत्यक्ष मुशायरा असतो किंवा काव्यसंध्या असते त्यावेळेचा, तर त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा माहोल आपला ऑनलाईन मध्ये असणार आहे. आणि
तरी सुद्धा त्याचा आनंद कमी होणार नाही असं मला खात्री आहे. फक्त हा आता ऑनलाईन आपण कार्यक्रम करतोय त्याच्यामुळे 2-4 गोष्टीचा मला असं वाटतं एक विनंती आहे सगळ्यांना, की दाद देण्याच्या दृष्टीने जेव्हा केव्हा दाद द्यावीशी वाटेल त्यावेळेला आहाहा! क्या बात है! किंवा बहुत अच्छे वगैरे आपण म्हणू शकतो. फक्त मुशायऱ्यामध्ये काही-काही वेळेला आपण किंवा ही पद्धतच आहे, की ती ओळ रिपीट केली जाते तिकडे जे प्रत्यक्ष असतात लोक त्यांच्याकडनं. पण ऑनलाईनमध्ये आपण ते करूया नको याचं कारण ऑनलाईनमध्ये कोण बोलतंय, कधी बोलतंय आणि त्याच्यामुळे क्लॅशेस होण्याची शक्यता खूप असते. तर त्याच्यामुळे आपण जेव्हा ही कोणी काव्य सादर करेल, तर त्यावेळेला क्या बात है! आहाहा! अशी दाद नक्कीच देऊया. आणि ज्यांना एखाद्या ओळीबद्दल किंवा त्या काव्याबद्दल कोणाला जर प्रतिक्रिया द्यायची असेल, तर त्याच्यानंतर आपण साधारण 1 ते 2 मिनिटं त्या काव्याची प्रतिक्रिया किंवा त्या काव्याचं एनालिसिस किंवा कोणाला काही जर त्याच्यावर बोलायचं असेल, तर त्याच्यासाठी श्रोत्यांना आपण 2 मिनिटं नंतर देणार आहोत. आणि दुसरी एक विनंती अशी आहे, की प्रत्येक कवीनी प्रत्येक कविता किंवा त्यांची जी काव्य रचना आहे, ती मांडण्यापूर्वी त्या काव्य रचनेची जर थोडंसं बॅकग्राऊंड किंवा त्याची पूर्वपीठिका दिली, तर ती कविता अधिक चांगल्या पद्धतीने आनंद घेता येतो त्याचा, असा सार्वत्रिक अनुभव आहे. तर त्याच्यामुळे आपल्या कवितेचं काही एखादं बॅकग्राऊंड असेल, तर ते नक्की इतरांना सांगा म्हणजे अजून काव्याचा आनंद आपल्याला घेता येईल. आपण लगेचच आपण याच्याकडे वळूया, आपल्या काव्य संध्येकडे आणि आपले पहिले जे कवी आहेत, ते आहेत कालिदास चवडेकर. त्यांची थोडीशी ओळख करून देतो. मुशायऱ्याची ही पद्धत आहे. प्रत्येक कवी जेव्हा पहिल्यांदा कविता मांडतो, त्यावेळेला त्यांची ओळख करून दिली जाते. तर चवडेकरांची थोडक्यात ओळख करून देतो. ते व्यवसायाने शिक्षक आहेत आणि त्यांचं नाव गझलशी साहित्य क्षेत्रामध्ये चांगले गझल लिहिणारे जी काही नावं उल्लेखली जातात, त्याच्यापैकी चवडेकरांचं नाव नेहमी उद्मेखून घेतलं जातं. वेगवेगळ्या ग्रुपवर त्यांची चर्चा किंवा त्यांच्या गझलची चर्चा होत असते, इतर सगळ्या ग्रुपवर मी असल्यामुळे. तर त्यामुळे गझल या साहित्य प्रकाराशी त्यांचं नाव चांगल्यापैकी जोडलं गेलेलं आहे. त्यांचा स्वतःचा आत्मभान हा कविता संग्रह प्रसिद्ध झालाय. नंतर गझल मार्गदर्शनपर पुस्तक गझल तुझी माझी हे प्रसिद्ध झालंय. नंतर दूर मौनाच्या किनारी हा आगामी गझल संग्रह त्यांचा येतोय. त्याच्याच बरोबर हवेवर स्वार झालो मी हा हजल संग्रह सुद्धा त्यांचा आगामी प्रकाशित होणार आहे. हजल याचा अर्थ हास्य गझल. सो हास्य रसातली गझल त्याला हजल असं म्हणतात. तर तो एक त्यांचा संग्रह प्रकाशित होणारच आहे लवकरच. ते स्वतः काव्यप्रेमी शिक्षक मंच याचे राष्ट्रीय सचिव आहेत. अनेक कवी संमेलनं, गझल मुशायरा आत्ताच त्यांनी सांगितलं, की ते आता मंगळवेढ्याला एका मुशायऱ्यात गेले होते सूत्रसंवादक म्हणून. नंतर अनेक दैनिक मासिक याच्यामध्ये त्यांचं साहित्य प्रकाशित होत असतं. सोशल मीडियावर त्यांच्या बऱ्याच गझला सगळीकडे येत असतात आणि शेअर होत असतात. पुरस्कारांबद्दल म्हणायचं तर मनोरमा बँक साहित्य पुरस्कार, मराठा सेवा संघ आदर्श शिक्षक पुरस्कार, जनसेवा संघटना आदर्श शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लब आदर्श शिक्षक पुरस्कार, लायन्स क्लब आदर्श शिक्षक पुरस्कार. म्हणजे आदर्श गझलकार तर आहेतच, आदर्श शिक्षक म्हणून पण त्यांचा सगळीकडे सन्मान झालेला आहे. अनेक कार्यकारिणींचे ते सदस्य आहेत. तर असे अतिशय तोलामोलाचे आणि एक उत्तम गझलकार आपल्याला आज लाभलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो, की त्यांनी त्यांची पहिली गझल सगळ्यांच्या बरोबर समोर प्रस्तुत करावी. कालिदासजी. तुमचं म्यूट आहे. तुम्हाला अनम्यूट करायला लागेल. कालिदासजी तुमचं म्यूट आहे. ओके, येतोय का आवाज माझा? आता येतो. येस. ओके. सगळ्यांना नमस्कार. ढोलक सतरंजीच्या या गझल मुशायऱ्यामध्ये आणि आपल्या या दुसऱ्याच पर्वामध्ये मला वाटतं दुसरंच आहे ना सर, का तिसरं आहे? दुसरं. तर या पर्वामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पहिली बॅटिंग माझ्याचकडे दिलेली असल्यामुळं माझ्यावरती खूप आता मोठी जबाबदारी आहे. तर संयमितपणे खेळायचं का आक्रमकपणे खेळायचं मला सध्या प्रश्न पडलेला आहे. तर मी सुरुवातच करतो डायरेक्ट.
एक गझल घेण्याआधी आपला गझल मुशायऱ्यातला नेहमीचा प्रघात असतो की काही एक मतला आणि काही सुट्टे शेर वगैरे. ज्या वेळेस तुम्हाला शेरावरती तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची असतील किंवा अभिप्राय द्यायची असेल तेव्हा उत्स्फूर्तपणे तुम्ही देऊ शकता. कारण कविता आणि गझलमध्ये हाच तर फरक आहे की कवितेमध्ये कविता एकदा सुरू केली की शेवटपर्यंत ती सलग अशी एकसंध असते, परंतु गझलमध्ये तसं नसतं. एका गझलमध्ये जर समजा 5-6 शेर असतील तर ती 5-6 त्या कविता स्वतंत्र कविता असू शकतात. एखादी मुसलसल गझल जर असेल तर मग ते एकाच विषयावरचे सगळे शेर असतात. परंतु गैरमुसलसल गझल जर असेल तर प्रत्येक शेर जो आहे तो वेगवेगळ्या विषयावरती असू शकतो. तर प्रत्येक शेर ही जी स्वतंत्र कविताच आहे असं समजून तुम्ही जरी हे केलात तरी प्रतिसाद दिलात तर खूप बरं होईल. तर मी सुरुवात करतोय एक मतला आणि 2 शेर घेऊन. हा मतला ऐकल्यानंतर किंवा त्याच्यातले शेर ऐकल्यानंतर काही 1-2-3 शेर आहेत ते ऐकल्यानंतर आपण सगळे जवळजवळ मध्यमवयीन लोक आहोत. आपल्याला निश्चितच आपला भूतकाळ किंवा आपल्या कॉलेजमधल्या गोष्टी किंवा आपल्या शाळेतल्या गोष्टी ज्या आहेत त्या निश्चितच आठवून जातील, त्यात मला मुळीच शंका नाहीये. तर मतला पहा. गाठ भेट हे निमित्त होते केवळ, गाठ भेट हे निमित्त होते केवळ, क्लासमेट हे निमित्त होते केवळ. आणि शेर पहा. हात तिचा हातात घ्यायचा होता, हात तिचा हातात घ्यायचा होता, चॉकलेट हे निमित्त होते केवळ. वा वा वा. निश्चितच सगळ्यांना आपला भूतकाळ आठवला असेल. मनात गुदगुल्या सुद्धा झाल्या असतील. तर अजून एक तसलाच शेर आहे पहा. तिला मलाही बिलगायाचे होते, तिला मलाही बिलगायाचे होते, क्लायमेट हे निमित्त होते केवळ. वा वा वा. मुद्दा नव्हता भांडायाला काही, मुद्दा नव्हता भांडायाला काही, नेम प्लेट हे निमित्त होते केवळ. वा 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 वा. आणि हा शेर पहा खास पुणेकरांसाठी किंवा पुण्यातली माझ्यावरती घडलेला एक प्रसंग आहे. एका मैत्रिणीला सोडायला गेलो होतो मी, तर त्यावरून हा शेर मला सुचला की पहा काही गाड्या शिवाजीनगर वरून जातात आणि काही गाड्या ज्या आहेत त्या स्वारगेट वरून जातात. तर त्याच्याशी संबंधित हा शेर पहा. शिवाजीनगरहून जायचे होते, शिवाजीनगरहून जायचे होते, स्वारगेट हे निमित्त होते केवळ. आणि हा शेर पहा. तिच्या वयाचा इश्यू नव्हता काही, तिच्या वयाचा इश्यू नव्हता काही, बर्थ डेट हे निमित्त होते केवळ. एक गझल घेतोय, छोटी बहर मधली आहे गझल. मतला पहा. 2 ओळींमध्ये राबता ठेवते. राबता म्हणजे आपण गझलमध्ये एका शेरामधल्या 2 ओळी ज्या असतात त्या 2 ओळीमध्ये सहसंबंध असायला पाहिजे, तर त्या सहसंबंधाला म्हणतात राबता. तर 2 ओळींमध्ये राबता ठेवते, रात्रभर ती मला जागता ठेवते. त्याच्यामध्ये ती हा जो आहे तो श्लेष आहे. तर ती ही कविता होऊ शकेल, प्रेयसी होऊ शकेल किंवा एखादा खयाल होऊ शकेल, म्हणजे श्लेष आहे. तर 2 ओळींमध्ये राबता ठेवते, रात्रभर ती मला जागता ठेवते. आणि शेर पहा. ओठवर थांबवावे जिभेला तरी, ओठवर थांबवावे जिभेला तरी, ती मला सारखा बोलता ठेवते. वा वा वा. आणि मी विचारू कसे प्रश्न ते नेमके, मी विचारू कसे प्रश्न ते नेमके, उत्तरांनाच ती टांगता ठेवते. वा वा वा. विचारू कसे प्रश्न ते नेमके, उत्तरांनाच ती टांगता ठेवते. आणि हा शेर पहा खास करून महिला वर्गांसाठी आहे. तर मित्र कसे निवडायचे किंवा मित्र निवडल्यानंतर काय होतं किंवा नवीन मित्र जोडताना काय होईल याच्याबद्दलचा हा शेर आहे. पोळले वाटते दूध बहुधा तिला, पोळले वाटते दूध बहुधा तिला, ताक फुंकून ती मित्रता ठेवते. आणि हा शेवटचा शेर पहा. थांबलो तर इथे संपण्याची भीती,
थांबलो तर इथे संपण्याची भीती, हीच शंका मला धावता ठेवते, हीच शंका मला धावता ठेवते. वा 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 छान वा. छान छान सुंदर वा. सुंदर सुंदर. धन्यवाद. वाह. क्या शेवटचा बात सरताज. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यांनी ते चौडेकर सरांनी पहिले जे खुले शेर मांडले, तर ते ऐकताना मला एक सहज एक शेर आठवला की त्याच्यात असं लिहिलं होतं की अगर तेरे अल्फाज भी खूबसूरत लगते हैं तो सोचिए जिन्हें सोचकर लिखते हैं वो कितने खूबसूरत होंगे. वा क्या वा बात वा आहे. वा वा. बहुत बढिया, बहुत बढिया. तर फारच छान फारच छान. तर असं ते काव्य ऐकताना वाटत होतं की चवडेकर जेव्हा लिहितात तेव्हा त्यांची जेव्हा ती शब्द रचना ते करत असतील तर ज्याचा विचार करून ते लिहित असतील त्या कल्पना जेव्हा त्यांना सुचतात त्या किती सुंदर असतील आणि त्या शब्दात त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. फार अप्रतिम गझल. आपले पुढचे कवी डॉक्टर भाटवडेकर, मनोज भाटवडेकर, त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. मी थोडक्यात असं म्हणतोय पण एवढे विविधांगी व्यक्तिमत्व आलेली आहेत तर त्यांचा परिचय करून द्यायचा. तर स्वतः एकतर मानसोपचार कोणाचं तरी हेच कालिदासजी तुमचं म्यूट करता का? कालिदासजी तुमचं म्यूट करता का? हॅलो कालिदासजी. हॅलो कालिदासजी. म्यूट करावा. चंदू रवीजी आपण म्यूट करा आपल्याकडनं. Yes, sir, yes, sir. तुमचं म्यूट करता का? कारण बरंच कोणाचा तरी बर्थडे चालू आहे का? बरोबर. तर पुढचे आपले जे कवी आहेत डॉक्टर भाटवडेकर, स्वतः मानसोपचार मनोविकार तज्ञ आणि 30 वर्षाहून अधिक काळ ते या व्यवसायात कार्यरत आहेत. मी नेहमी डॉक्टरांच्या संदर्भात मला एक नेहमी कल्पना सुचते. माझी बहीण स्वतः डॉक्टर आहे आणि मला असं वाटतं की ईश्वरांनी वेगवेगळ्या रूपामध्ये जन्म घेतलेला आहे. त्याच्यापैकी प्रॉमिनंट रूप हे डॉक्टरांचं असतं असं मला मनापासून वाटतं. कारण मनाला आणि शरीराला दोन्हीला इतके चांगले जाणून त्याप्रमाणे लोकांना बरं करण्याची किमया ही मंडळी करत असतात. त्यामुळे पहिल्यांदा सगळ्या डॉक्टर मंडळींना माझा कुर्निसाद. ते स्वतः अतिशय संगीताचे चाहते आणि अभ्यासक आहेत. पंडित यशवंत देव यांचे ते शिष्य आहेत. स्वतः कवी, संगीतकार आणि गायकही आहेत. आपण त्यांच्या कला आपल्या ग्रुपवर नेहमी पाहत असतो, विविध त्याचे आविष्कार. स्वतः स्वरचित संगीत रचनांचे ते कार्यक्रम करतात. विशेष म्हणजे ओशो ध्यान प्रणालीचे ते स्वतः अभ्यासक आहेत आणि प्रशिक्षकही आहेत. मनोविकार विषयक विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे आणि बालमानसशास्त्र विषयक त्यांची 2 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. एक कविता संग्रह अनुभूती नावाचा खासगी वितरणासाठी त्यांचा प्रकाशित झालेला आहे आणि साखर सोबत या कादंबरीला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकातील कादंबरीचा पुरस्कार मिळालाय आणि एका पुनर्जन्माची कथा ह्या ध्यानविषयक अनुभवांवर आधारित आत्मकथनपर पुस्तक त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. तर त्याच्यामुळे असे विविध क्षेत्रामध्ये वावरणारे विविधांगी आणि बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची पहिली कविता सादर करावी. डॉक्टर मनोज भाटवडेकर. सर्वांना नमस्कार. ही जी कविता आहे त्याचं फार स्पष्टीकरण देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. ही कविता ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल. थोडक्यात जर सांगायचं तर कालिदासजींनी जे आधी सांगितलं की ज्या वयामध्ये आपण अमुक अमुक करत होतो, थोडासा नॉस्टॅल्जिया ज्याला आपण म्हणू, त्या वयामध्ये जी धुंदी होती ती अजूनही कायम आहे असं कुठेतरी दर्शवणारी ही कविता आहे. पण तेव्हा जे होतं ते आणि आता जे आहे ते याच्यात थोडा फरक आहे. तो कसा ते आपण बघूया. कविता सादर करतो. ती धुंदी पण सरली नाही, ती धुंदी पण सरली नाही, कुठे जराही विरली नाही. ती धुंदी पण सरली नाही, कुठे जराही विरली नाही. चंद्र जाहला फिका परंतु रजनी छे ओसरली नाही. चंद्र जाहला फिका परंतु रजनी छे ओसरली नाही. चिंब सुखाची सर एखादी, चिंब सुखाची सर एखादी परत अशी भुरभुरली नाही. चिंब सुखाची सर एखादी परत अशी भुरभुरली नाही. जळत्या दुःखाचीही नंतर कधी आसमी धरली नाही.
आहाहा. वा वा वा. चिंब सुखाची सर एखादी परत अशी भुरभुरली नाही, जळत्या दुःखाची ही नंतर कधी आस मी धरली नाही. तान गळ्यातील पुन्हा कधीही त्या वळणाने फिरली नाही. गळ्यातील पुन्हा कधीही त्या वळणाने फिरली नाही. हेही खरे की सुरावटीची ओळख मीही स्मरली नाही. हेही खरे की सुरावटीची ओळख मीही स्मरली नाही. आणि शेवटी स्मरणांच्या त्या लिहिता गाथा शाई मजला पुरली नाही. वा. स्मरणांच्या वा, त्या वा, लिहिता वा. गाथा फारच सुंदर. शाई बहुत मजला पुरली नाही. बढिया बढिया. स्मरणांच्या त्या लिहिता गाथा शाई मजला पुरली नाही. क्या बात आहे. खंत डाचते आता एकच कविता तेव्हाच फुरली नाही. वा वा वा. बहुत बढिया, वा, बहुत वा, बढिया. बहुत बहुत बढ़िया. बहुत अच्छा. शेवटच्या ओळीमध्ये षटकार मारलात तुम्ही. क्या बात आहे, क्या बात आहे. छान, फारच छान. फारच प्रतिम. गुलजार साहेबांनी एक खूप छान शेर लिहून ठेवलाय. मला त्याचा खूप आता ऐकलं तेव्हा आठवला की यू तो ए जिंदगी तेरे सफर से शिकायतें बहुत थी. यू तो ए जिंदगी तेरे सफर से शिकायतें बहुत थी, मगर जब दर्ज कराने पहुंचे तो कतारें बहुत थी. वा वा वा. बहुत बढिया. आणि आता हे जे ते कविता मांडत होते त्यावेळेला मला त्या शेड्स जाणवल्या की व्यक्त होत असताना इतक्या विविध प्रकारे बाटवडेकर व्यक्त झाले आणि फार फार मजा आली. आणि त्याच्यात विशेषतः मला आवडलेली गोष्ट म्हणजे त्याने जो मधला छे वापरलाय ना पहिल्या कडव्यातला, तो इतका अप्रतिम प्लेस झालेला आहे. फारच सुंदर कविता. आपण पुढचे आपले कवी डॉक्टर आशिष देशपांडे यांच्याकडे आता जाणार आहोत. सगळ्यांची ओळख माझी पहिल्यांदाच आहे आणि आम्ही काल जेव्हा सहज बोललो त्यावेळेला अनेक ज्याला आपण खुमासदार व्यक्तिमत्व म्हणतो तसं खुमासदार व्यक्तिमत्वाचे आशिष देशपांडेजी स्वतः तेही मानसोपचार तज्ज्ञ आहेत. काल आम्ही बोलत होतो त्यावेळेला ते म्हणाले की अरे उद्याच्या मुशायऱ्यामध्ये 2 सायकियाट्रिस्ट किंवा हे शरीक होणार आहेत तर कसा होणार मुशायरा. पण आमचा काल जी काही रिहर्सल झाली त्याच्यावरून आम्हाला खात्री होती की आजचा मुशायरा खूप छान होणार आहे. तर ते स्वतः मानस टेन्शन नाही. तर ते स्वतः मुंबईमध्ये मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांना स्वतःला कविता वाचायला, करायला, ऐकवायला आवडतात आणि आपण त्याचा आता आनंद घेणारच आहोत. ते असं म्हणतात की माझा कुठलाही संग्रह किंवा काव्य कुठलंही असं प्रकाशित साहित्य नाही आणि मी थोडंफार लेखन करतो वगैरे. पण मला असं वाटतं की प्रत्येक कवी हा प्रकाशित असला तरच तो चांगला असतो असं एक सर्वसाधारण समज आहे. त्याला अपवाद म्हणून तुम्ही आहात असं मला वाटतं. कारण तुमच्या कविता जेव्हा ऐकतो, वाचतो तर त्यावेळेला खूप आनंद मिळतो आणि कविता वाचत असताना आनंद मिळणार हाच महत्वाचा भाग आहे. तर तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पहिली कविता आणि बॅकग्राऊंड त्याचं थोडंसं पूर्वपीठिका जरूर सर्वांना सांगा. कृपया आशिष देशपांडेंना विनंती करतो त्यांनी त्याची पहिली कविता मांडावी. सगळ्यांना नमस्कार. आता राजेंद्र सर म्हणाले की कविता ही एक स्पॉन्टेनियस एक्सप्रेशन असते आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर मला लक्षात आलं की एक एडवर्ड क्राफ्ट नावाचा एक कवितेचा चाहता होता आणि त्याचं एक फेमस वाक्य आहे आर्ट बद्दल की इट इज नॉट व्हॉट यू सी बट व्हॉट यू मेक अदर्स सी इज आर्ट. क्या बात आहे. आणि आपल्याला जेव्हा काही वाचायला मिळतं त्याच्यामधनं आपल्याला काय बघायला तो लेखक किंवा कवी लावतो त्याच्यावरती ते कविता जी आहे किंवा ते साहित्य जे आहे त्याचा कस ठरत असतो. कुठेतरी तसाच प्रयत्न करायचा प्रयत्न हा नवशिका प्रयत्न मी पण करतो. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे एक प्रसंग घडला होता भारताच्या इतिहासामध्ये आणि त्याच्यामध्ये एका साबरीमाला नावाच्या मंदिरामध्ये स्त्रियांना जाऊ द्यायचं का नाही ह्या विषयावरती बरीच मोठी चर्चा रंगत होती आणि त्याच्यावरती व्हॉट्सॲपवरती भरपूर चर्चा झाली.
आणि त्यावेळेला मी ज्या शाळांमध्ये जातो, जवळजवळ 6,000 मुलांचं काउन्सिलिंग माझ्या टीमतर्फे केलं जातं 3 शाळांमध्ये मिळून. आणि त्या तिकडे 9वीच्या वर्गामध्ये एका मुलीने मला हा प्रश्न विचारला की सर, मुलींना मंदिरात जायची परवानगी का नाही? आणि माझ्याकडे खरंच त्याच्यासाठी कुठलंही लॉजिकल उत्तर नव्हतं आणि मी तिला सांगितलं की मला माहीत नाही, मला माफ कर की मला माहिती नाही. आणि तो तास झाल्यानंतर मी बाहेर आलो आणि मला खूप वाईट वाटत होतं की आपण ह्या मुलीला, 9वीच्या मुलीला काही उत्तर देऊ शकलेलो नाही. आणि त्या स्थितीमध्ये गाडीतनं परत येताना माझ्या मनामध्ये काही विचार आले आणि ते हिंदीमध्ये करायचा प्रयत्न केला. बरं. हिंदी आपली मातृभाषा नाही, राष्ट्रभाषा आहे की नाही याच्याबद्दल बरीच चर्चा आहे, पण पेश करतो आहे. कवितेचं नाव आहे बेबनाव. सरहदों पे बहुत तनाव है क्या, जरा पता न करो चुनाव है क्या, आहा, वाह. इतिहास के साथ धर्म को लगाव है क्या, यार पूछो न जरा चुनाव है क्या, बुराइयां तो वक्त के साथ ही मिट जाती है, जरूर बुढ़े में कुछ तो बात थी, लगातार उसे मारना पड़ रहा है, सवाल का जवाब तो बचपन से दे रहे थे सभी, सवाल का जवाब तो बचपन से दे रहे थे सभी, पता ही नहीं चला सवाल ही पे गुस्सा कब से करने लगे, वाह. किसानों के नारे लगा के एक ने ऐसी बनारसी पीक लगाई, आहा. किसानों के नारे लगा के एक ने ऐसी बनारसी पीक लगाई कि रास्ते पे गिरी लाल पीक से दूसरों को जवानों की कुर्बानी याद आ गई, एडमिशन के लाइन में खड़े विद्यार्थी को जब पूछा गया तेरी औकात क्या है, हम्म. एडमिशन के लाइन में खड़े विद्यार्थी को जब पूछा गया तेरी औकात क्या है, तो उसने तुरंत जवाब में पूछा, यह नहीं पूछोगे मेरी जात क्या है। आहा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. अधमरी माँ अपने 5वें औलाद को जब बर्तन खरोच कर चावल खिला रही थी, अधमरी माँ अपने 5वें औलाद को जब बर्तन खरोच कर चावल खिला रही थी, चौराहे पे एक व्यापारी पेट भरों को देशभक्ति के पकोड़े बेच रहा था। आहा, क्या बात भीमा है, कोरेगांव क्या में बात है, क्या बात है. भीमा कोरेगांव में जब सड़कों पे पत्थर बरस रहे थे, तब हर एक किताब घर में शिवराय भीमराय अकेले रो रहे थे। हा हा हा, बहुत अच्छे, बहुत अच्छे. पेड़ों ने धरित्री को बड़े चेव से पूछा, हम्म. पेड़ों ने धरित्री को बड़े चेव से पूछा, हमारी ऊंचाई में तुम्हारा करतब क्या है। माँ बोली, 60 साल के बाद ये अगर सवाल है तो जवाब का मतलब भी क्या है। आहा, आहा. रात गए थके बदन अपने भूखे बच्चों के साथ रोटी तोड़ते सो जाते हैं, हम्म. रात गए थके बदन अपने भूखे बच्चों के साथ रोटी तोड़ के सो जाते हैं, जरा उनको पूछो 15 अगस्त उनके लिए क्या मायने रखता है। वाह. अचरज तो तब हुआ जब पैदा करने वाली को कोई हमने अपवित्र मान लिया, शर्म तो तब आई जब मैखाने के बाहर बार डांसर की औलाद ने मुझे बाल दिन की मुबारकबाद दी, गुस्सा तो तब आया जब तिलमिलाने वाले बचे ही नहीं, डर तो तब लगा जब कलम की स्याही कागज पर उतरने के पहले सोच में पड़ गई। आहा, हा. क्या बात है. अप्रतिम अप्रतिम, वा वा फारच जबरदस्त. सुंदर कविता. खूप सुंदर. आणि मला वाटतं पहिल्या हृदयस्पर्शी. 2 ओळी ज्या आहेत, पहिल्या 2 ओळी त्या राहत इंदोरी साहेबांच्या आहेत. बरोबर। हो. सरहदों पर तनाव है क्या, जरा पता तो करो जरा चुनाव है क्या. नाव आहे क्या. वा वा. ही व्हॉट्सअप वरती कविता आली होती त्यांची। क्या हो, बात है, राहत इंदोरी साहेबांची आहे ती. क्या बात है, क्या बात है. बहुत बहुत अप्रतिम ही अच्छा है. सुंदर सुंदर खूप सुंदर. कविता, मस्त. छान. आणि एकंदरीत तुम्ही म्हणालात की ती मराठी किंवा हिंदीमध्ये आहे, पण ऐकत असताना असं कसं कधीच वाटलं नाही की मराठी. भावनांची हा, भाषा म्हणजे भावनांची एकच असते. खरं आहे, अगदी अगदी बरोबर आहे. आशिषला गुलजार- विचारायचंय मला, हा. आशिष हिंदीत का तुला लिहावंसं वाटतं?
कारण मी ज्या शाळेत होतो ती शाळा हिंदी होती, त्यामुळे ती कारण आपण म्हणजे नैसर्गिकरित्या तूच म्हणालास मातृभाषा मराठी, शिक्षण भाषा इंग्रजी, आणि तुझी पत्नी पण काय हिंदी नाही भाषिक, म्हणजे असं काय एकदम हिंदी शाळा म्हणजे मी विचार करतोय का कवी हिंदीमध्ये का विचार करायला. नाही, ही दहिसर विद्या मंदिराची शाळा होती आणि त्यांच्याकडे इंग्लिश मिडियमची शाळा आहे आणि त्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये बहुभाषिक विद्यार्थी येतात. अच्छा. आणि त्याच्यामध्ये ती 9वीच्या वर्गामध्ये मी होतो आणि तेव्हा हे झालं होतं. फारच छान कविता. मस्त, सुंदर. क्या बात आहे. आता पुढचा कवी मीच आहे, अनुक्रमाणिकेप्रमाणे. आणि जी एक गझल मी मांडणार आहे, पेश करणार आहे. आणि तर त्याचं साधारण बॅकग्राऊंड अशी आहे की आपल्याला अनेक वेळेला आजूबाजूला घडणाऱ्या काही घटना असतात, त्यावरती प्रश्न पडत असतात की असं का, किंवा असं माझ्या बाबतीत का होतं, किंवा असं त्याच्या बाबतीत का होतं. आणि असे छोट्या छोट्या प्रसंगातनं आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधनं किंवा नैसर्गिक घटनांमध्ये सुद्धा काही काही वेळेला विरोधाभास जाणवतो. आणि तर त्याच्यावर अशा ज्या काही गोष्टी जाणवल्या, तर त्याच्यावर एकदा विचार करत असताना सहज सुचलेली ही गझल आहे, ती मी मांडतो, पेश करतोय. का सुटावे धैर्य माझे, का सुटावे धैर्य माझे, प्रश्न मजला का पडावा. का सुटावे धैर्य माझे, प्रश्न मजला का पडावा, माझी या चित्तास का या दुर्गुणांचा भार व्हावा. का सुटावे धैर्य माझे, प्रश्न मजला का पडावा, माझी या चित्तास का या दुर्गुणांचा भार व्हावा. आपण बऱ्याच वेळेला असा विचार करतो की अरे माझ्यामध्ये हे नाहीये, ते नाहीये, ते नाही, आणि आपणच आपल्या मनावर खूप दडपण आणतो आणि आपलेच दुर्गुण असतात आणि आपल्यालाच दडपण येतं. त्या संदर्भाने हा शेर सुचलाय. पुढचं पहा. तप्त व्हावे गळून जावे, विरघळावे हे खरे मग. तप्त व्हावे गळून जावे, विरघळावे हे खरे मग, मूस कुठलीही असो का फरक सोन्याला पडावा. वा वा, छान छान छान. बहुत बढिया, बहुत बढिया. मूस कुठलीही असो का फरक सोन्याला पडावा. पुढचं पहा. पुन्हा निसर्गाचं वर्णन आहे. वाढणे आणि डवरणे हा मूळ हेतू मान्य तर. वाढणे आणि डवरणे हा मूळ हेतू मान्य तर मग, कोण खाली बैसतो हा प्रश्न वृक्षाला का पडावा. म्हणजे बऱ्याच वेळेला हे राजकारणातनं खरं सांगायचं तर बऱ्याच कल्पना सुचतात, पण त्याचा सिमिली निसर्गात कशी दिसते त्याच्यातनं हे की आपण आपलं काम करत जाऊ. की बऱ्याच वेळेला असं असतं की काही ना काही करणारे, तो माझ्या समोर कोण बसतो, माझ्या पार्टीत कोण आहे वगैरे, असे जे प्रश्न पडतात, काय फरक पडतो तुम्ही जर जनसेवेला आलेला आहात. तर या दृष्टीने हा सुचलेला शेर आहे. पुन्हा एकदा वाचतो. वाढणे आणि डवरणे हा मूळ हेतू मान्य तर मग, कोण खाली बैसतो का प्रश्न वृक्षाला पडावा. निर्झराने कोसळावे प्राक्तनाचा खेळ त्याच्या. निर्झराने कोसळावे प्राक्तनाचा खेळ त्याच्या, मग तुषारांच्या क्रीडेला का उगा आक्षेप घ्यावा. छान छान छान. उजळती वस्तू जिथे ते श्रेय किरणांचे म्हणावे. म्हणजे आता बऱ्याच वेळेला श्रेयवाद होत असतो की अरे माझ्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, माझ्यामुळे झालं. तर त्याच्याबरोबर आपण पॉझिटिव्ह गोष्टीकडे बघतो, पण निगेटिव्ह गोष्टी त्याच्यातून निघत असतात, त्याची जबाबदारी कोण घेणार. अशा प्रश्नात हा शेर सुचलाय की उजळती वस्तू जिथे ते श्रेय किरणांचे म्हणावे. उजळती वस्तू जिथे ते श्रेय किरणांचे म्हणावे, सावली पडते तिथे हा दोष कोणाचा धरावा. जिथे उजेड आहे तिथेच सावली आहे, पण आपण उजेडाकडे पाहतो आणि सावली मात्र माझ्या मालकीची नाही, असं बऱ्याच वेळेला जो अप्रोच असतो. पुढचं पहा. हा एक इंटरेस्टिंग मॅथ्सचा किंवा सायन्सचा स्टुडंट आहे, त्याच्यावरनं सुचलेला शेर आहे. केंद्र माझे व्यास माझा परिघ माझा आखलेला. केंद्र माझे व्यास माझा परिघ माझा आखलेला, का उगा कक्षेस माझ्या ताणण्याचा दंभ व्हावा. वा वा वा.
केंद्र माझे दंभ. व्यास माझा परिग माझा आखलेला का उगा कक्षेस माझ्या ताणण्याचा दंभ व्हावा. दंभ व्हावा. दंभ सुंदर शब्द आहे. हं. बरोबर शब्द आहे. पुढचं आहे दगड आहे मान्य केले. दगड आहे मान्य केले की उरे आशा कशाची. वा हो. फार छान. आपलं लिमिटेशन एकदा मान्य केली आपण. दगड आहे मान्य केले की उरे आशा कशाची. मूर्तिकाराची वळो दृष्टी असा का मोह व्हावा. वा क्या वा बात आहे. वा फारच छान फारच छान. शेवटचा शेर मक्ता. जाऊ दे आहे जसे तैसे करावे मान्य सारे. अल्टिमेटली यू जस्ट कम टू टर्म्स विथ इट असं आपण म्हणतो तसं की जाऊ दे आहे जसे तैसे करावे मान्य सारे. मीच कर्तृत्वास माझ्या का फुका सन्मान द्यावा. वा 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 फारच छान. म्हणजे मी करतो ही जाणीव गरजच नाही. आपण कोणीच नसतो, फक्त निमित्त मात्र असतो. त्यामुळे जाऊ दे आहेत जसे तैसे करावे मान्य सारे. मीच कर्तृत्वास माझ्या का फुका सन्मान द्यावा. मीच कर्तृत्वास माझ्या का फुका सन्मान द्यावा. फारच छान फारच सुंदर. धन्यवाद. बहुत बढिया. मस्त मस्त. थोडस सिरियस मूड झालाय ऍक्च्युली. मला सहज याच्यावरून पण एक हे आठवलं. एकदा गुलजार साहेबांनी एक तो शेर लिहिला होता की कौन कहता है कि हम झूठ नहीं बोलते. कौन कहता है कि हम झूठ नहीं बोलते. एक बार खैरियत तो पूछ के देखिए. क्या बात. तर खूप क्या बात जरा आहे. वा वा. सिरियस मूड झालाय. आपण थोडासा मूड चेंज करू आणि आज एक खूप छान चटकदार बहारदार काव्य रचना शिवदे सर घेऊन आलेत. राकाचा हिरवा चौक असं त्या रचनेचं खूप सुंदर नाव आहे. सुंदर कविता आणि लावणी आपल्याला ते ऐकवणार आहेत. त्या तत्पूर्वी शिवदे सरांचा परिचय करून देतो. खरं तर शिवदे सरांचा परिचय ह्या ग्रुपला करून देणं हा म्हणजे एक गमतीची भागच ठरेल. कारण शिवदे सरांनीच आणि पाटणकर साहेबांनी सगळ्यांनी मिळून आता मला सुद्धा शिवदे सरांनी या ग्रुपमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. अतिशय लोकप्रिय, अतिशय सॉफ्ट स्पोकन आणि तेवढाच अत्यंत विद्वान व्यक्ती म्हणून मला स्वतःला शिवदे सरांच्या बद्दल आदर आहे. आणि एवढं ज्ञान आणि एवढं पांडित्य असून सुद्धा इतके सॉफ्ट स्पोकन आणि दुसऱ्याला दुखावणार नाहीत. अगदी कोणी सगळ्यांनी कृपया आपलं म्यूट ठेवावं म्हणजे मग डिस्टर्ब नाही होणार. तर ते असं मला स्वतः शिवदे सरांची ओळख आहे. शिवदे सरांना कधीही रागवलेलं किंवा कधीही कठोर शब्द वापरलेले त्यांनी मी पाहिलं नाही. ग्रुपवर किंवा आता त्यांच्या मी ऑफलाईन पण बऱ्यापैकी परिचयात किंवा संपर्कात असतो. तर असं हे अत्यंत छान मऊ आणि सौम्य व्यक्तिमत्व आणि त्यांनी लावणी लिहावी म्हणून मला अधिक उत्सुकता होती. ते स्वतः MBBS आहेत आणि MD आहेत आणि स्त्रीरोग तज्ञ म्हणून अनेक वर्ष 40 वर्ष गेली प्रॅक्टिस करत आहेत नाशिकमध्ये. त्यांच्या ते स्वतः त्यांना ट्रेकिंगची आणि रनिंगची आवड आहे आणि हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू ह्या सगळ्या भाषांमधनं ते लेखन करतात. आपल्याला माहिती आहे आपल्या ग्रुपवर ते उर्दू शिकवतात. त्यामुळे उर्दूवर अतिशय उत्तम प्रभुत्व शिवदे सरांचं आहे आणि धम्मपदाचं त्यांनी उर्दू भाषांतर केलेलं आहे आणि कविवर्य रिचर्ड देशमुख यांच्या कवितांचं त्यांनी संपादन केलेलं आहे आणि स्वतः अत्यंत रसिक असं त्यांना म्हणता येईल की दुसऱ्याच्या बऱ्याच वेळेला कवी किंवा जे गझलकार असतात ते दुसऱ्याची कविता किंवा गझल ऐकण्याच्या मूडमध्ये फारसे नसतात. पण याला अत्यंत अपवाद म्हणजे शिवदे सर आहेत. दुसऱ्याचं काय चांगलं आहे, उत्तम काव्य कसं आहे आणि त्याचं विश्लेषण आणि रसास्वाद ते घेत असतात आणि खरंच इट्स ग्रेट टू हॅव यू सर. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमची अशी छान तडक-फडक रचना जी आहे ती सर्वांच्या पुढे मांडावी. शिवदे सर. धन्यवाद राजेंद्रजी. तर माझ्या ह्या कवितेचं, कविता म्हणूया आपण पण ती लावणीच आहे, नाव आहे राकाचा हिरवा चौरस. आता ही काय भानगड आहे, नाशिककरांना पूर्णपणे माहिती आहे राकाज ग्रीन स्क्वेअर म्हणजे काय, पण आता इतर नगरवासियांसाठी थोडस स्पष्टीकरण करतो की राकाज ग्रीन स्क्वेअर हे एक लॉन कम मंगल कार्यालय नाशिक मधलं आहे. अतिशय सुप्रसिद्ध आहे. राका नावाचा मोठा परिवार आहे, उद्योगपती आहेत, अनेक उद्योग आहेत त्यांचे, राका नर्सरी, राका ऑटो सर्व्हिसेस, राकाज ग्रीन स्क्वेअर वगैरे वगैरे.
रांका म्हणून पण उच्चार करतात. हा एकच परिवार आहे. रांका ज्वेलर्स पुण्याचे फेमस आहेत. तर ह्या राका परिवाराने हे मंगल कार्यालय काढलेलं आहे आणि त्याचं नाव ठेवलेलं आहे राकाज ग्रीन स्क्वेअर, कारण मुळामध्ये ते लॉन आहे. आणि इथे लग्न सराईमध्ये मोठी धामधूम चाललेली असते. तिथे एक 5 मिनिटं लग्न सराईच्या काळात उभं जर राहिलं तर खूप करमणूक होते. तर अशाच एका प्रसंगी सुचलेली ही लावणी आहे. तर स्क्वेअर म्हणजे चौकोन, त्याला 4 भुजा असतात, पण या चौकोनाने नाशिक मधल्या अनेक जोडप्यांना चतुर्भुज केलेला आहे. तर ऐका ही लावणी. राकाचा हिरवा चौरस. थोडीशी गदी माडगुळकर आणि सुलोचना चव्हाण यांची क्षमा मागून त्यांच्याच एका लावणीवर ही भेटलेली आहे. तर थोडीशी सुरात म्हणण्याचा प्रयत्न करतोय. तुझ्या उसाला लागला कोल्हा. क्या बात है, क्या बात है. रंग लॉनाचा हिरवा ओला, रंग लॉनाचा हिरवा ओला, बग बग राकाचा चौरस आला, बग बग राकाचा चौरस आला. अर्ध्या रात्रीच टेम्पो आला, अर्ध्या रात्रीच टेम्पो आला, बांबू भरून मांडववाला, बस भरून पाहुणं आलं, बस भरून पाहुणं आलं. च्या पाणी बी त्यांचं झालं, च्या पाणी बी त्यांचं झालं. आता चालली या लगीन खाई, आता चालली या लगीन खाई, त्यात रुसून बसली वर माई, त्यात रुसून बसली वर माई. आता ट्रॅफिक जाम इथे नेहमीच असतो, सगळ्याच मंगल कार्यालयांमध्ये असतो. इंचा इंचात वाहन भरली, इंचा इंचात वाहन भरली, जागा वाईच नाही उरली. आला राकाचा हिरवा चौरस, आला राकाचा हिरवा चौरस, गाडी लावाया वार चौकस. शिटी मारतू या डगले वाला, शिटी मारतू या डगले वाला, नको नको जुमानू त्याला, लाव हितच दाबून गाडी, मोर लागल हनुमान वाडी. हनुमान वाडीत गाडी लावणं अजून कठीण आहे, म्हणून लाव हितच दाबून गाडी, मोर लागल हनुमान वाडी. जात राकाची लई हिकमती, त्यानं उद्योग काढलेत किती, हित लॉनावर करतो कमाई, हित लॉनावर करतो कमाई. तिथं गाड्यांची करतो धुलाई, तिथं गाड्यांची करतो धुलाई. मोर डीजेची कोल्हे कुई, मोर डीजेची कोल्हे कुई, मांग झिंगाट नाचते तरुणाई, मांग झिंगाट नाचते तरुणाई. नवरा मुलगा घोड्यावर चढला, चढता चढता दोनदा धड पडला, बग राहून गमती उभा, बग गमती राहून उभा. खिसा पाकिट सांभाळ र बाबा, खिसा पाकिट सांभाळ र बाबा. लई गेटावर गर्दी झाली, लई गेटावर गर्दी झाली, लाल दिव्याची गाडी आली, लाल दिव्याची गाडी आली. वय बाजूला पुढारी आलं, वय बाजूला पुढारी आलं, रांग मोडून स्टेजवर गेलं, रांग मोडून स्टेजवर गेलं. चल जाऊया त्यांच्याच आडून, चल जाऊया त्यांच्याच आडून. घुसफुड न फोटो घे काढून, घुसफुड न फोटो घे काढून. मग बुफला नंबर लावू, मग बुफला नंबर लावू. पुण्यांदा आईस्क्रीम खाऊ, पुण्यांदा आईस्क्रीम खाऊ. अशी गंमत दर वर्षाला, बग बग राकाचा चौरस आला, बग बग राकाचा चौरस आला. धन्यवाद. क्या बात खूप आहे. जबरदस्त. अप्रतिम मस्त. सर. शिवदेव सर, याच्यावरनं मला
गिरणीची लावणी, नारायण सुर्वेंची गिरणीची हो लावणी ही हो, कविता गिरणीची आहे. लावणी कारखान्यांवर गिरण्यांवर कविता लिहिली आहे. नाशिककरांना आणखी जास्त मजा आली असेल, कारण त्यांनी राखाचा चौरस पाहिलेला आहे. पण प्रत्येक शहरामध्ये साधारण अशीच परिस्थिती असते, त्यामुळे आपल्यालाही त्याचा प्रत्यय आला असेल. आता एक प्रेक्षणीय नाशिकातलं प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध होईल आता. आणि तुम्ही ती ठसक्यात एकदम चालीत म्हणली त्यामुळे अजून हो, मजा. ठसका जबरदस्त होता. क्षमा मागितली पहिल्यांदा आणि सुलोचना एखाद्या चव्हाणांची. निर्जीव सर, विशेष म्हणजे कसं आहे माहिती का, एखाद्या निर्जीव वस्तूवरती, निर्जीव गोष्टीवरती लावणी लिहिणे जोक नाही आहे, नॉट अ जोक. बोलायचं पण नाही का? मर्ढेकरांनी अजित मला- सर, एक सेकंड ना, अजित सर तुमचा म्यूट कराल का? अजित दीक्षित. मर्ढेकरांनी फलाट दादा म्हणून कविता लिहिली आहे रेल्वेच्या फलाटावरती. तर निर्जीव वस्तूंवरती सुद्धा छान कविता लिहिता येते. मर्ढेकरांनी आदर्श घालून दिलेला आहे. मर्ढेकरांची ह्या दुःखाच्या कडईची पण आहे. हो 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 हो. बरं, एक मिनिट हा. अजित दीक्षित सर जे आहेत आपले, आता दिसत आहेत इकडे, ते हे आशिष चे मित्र आहेत आणि ते स्वतः कवी आहेत. ते लोलकवरती नाही आहेत सध्या, पण हे जॉईन विथ इंटरेस्ट ह्या कवी संमेलनामध्ये. ओके. आशिष, वॉन्ट टू से टू वर्ड्स, फ्यू वर्ड्स अबाउट युअर फ्रेंड? अजित माझा शाळेतला मित्र आहे. पार्ले टिळक विद्यालयामध्ये एकत्र परीक्षा देताना कठीण समयातनं एकत्र आम्ही गेलेलो आहोत. आणि त्याच्यानंतर त्याने इंजिनिअरिंग केलं. मला माहित नव्हतं तो त्याला पण कवितेचा भुंगा चावलाय. ते व्हॉट्सॲपमुळे परत एकदा आमची ओळख झाली पार्ले टिळक विद्यालयाच्या ग्रुपवरती. आणि मग त्या ग्रुपवरती कळलं की हा पण कविता करतो. त्यामुळे आता सध्याच त्याने केलेली कविता आमच्या वर्गातल्याच एका मुलीने गायली वगैरे सुद्धा वगैरे वगैरे. त्यामुळे स्वागत आहे, त्यांना मेंबर करून घ्या. आशिष हा बोल. हा, धन्यवाद माझी एवढी ओळख करून दिल्याबद्दल. मला एकच गोष्ट सांगायची आहे, माझ्या परिचयाचे आणि माझे चांगले मित्र शिवदेव सर पण आहेत तिथे, हे मला माहित नव्हतं. अच्छा, आपण गालिब ग्रुपवरचे अजित दीक्षित आहात का? येस सर, येस. अरे मग आमची जुनी ओळख आहे. आमची जुनी ओळख आहे शिवदेव सरांची. वेलकम वेलकम वेलकम. येस सर, थँक्यू. तुम्हाला इथे बघून एक सुखद आश्चर्याचा धक्का वाटला मला. तर या ग्रुपवर ऍक्टिव्ह आहे. बॅक टू कवी संध्या. यस. सगळ्यांनी पुन्हा एक विनंती आहे सगळ्यांना की आपण जेव्हा विश्लेषण करू किंवा दाद देऊ त्यावेळेला जरूर अनम्यूट करा. पण तोपर्यंत सगळ्यांनी आपापले मायक्रोफोन्स म्यूट ठेवा, म्हणजे मग बॅकग्राऊंड नॉईज आपल्याला शक्यतो डिस्टर्ब करणार नाही. आपले पुढचे कवी, आता दुसरी आपण फेरी सुरू करतोय. त्या दुसऱ्या फेरीतले पहिले कवी श्री चवडेकर यांना मी त्यांची गझल ओघळत राहिलो ही पेश करायची विनंती करतो. गझल पेश करण्याआधी प्रघात जो आहे आपला नेहमीप्रमाणे तसा काही सुट्टे शेर, एक मतला आणि काही सुट्टे शेर पहा. मतला पहा. एक चेहरा हसरा झाला, एक चेहरा हसरा झाला आणि सुगंधित गजरा झाला. एक चेहरा हसरा झाला आणि सुगंधित गजरा झाला. आणि शेर पहा. चाळत गेलो जुनाच अल्बम, चाळत गेलो जुनाच अल्बम, आठवणींचा दसरा झाला. चाळत गेलो जुनाच अल्बम, आठवणींचा दसरा झाला. आणि हा शेर पहा, सामाजिक शेर आहे. सणासुदीला बाप राबला, सणासुदीला बाप राबला, पोरासाठी सदरा झाला. एक चेहरा हसरा झाला. गझल घेतोय. मतला पहा गझलेचा. ओघळत राहिलो अनफुलत राहिलो, ओघळत राहिलो अनफुलत राहिलो, जन्मभर मी असा दरवळत राहिलो. ओघळत राहिलो अनफुलत राहिलो, जन्मभर मी असा दरवळत राहिलो. आणि शेर पहा पहिला. कैक अतृप्त इच्छा मनी ठेचल्या. मनामध्ये कशा की सापासारख्या काही इच्छा ज्या असतात, अतृप्त इच्छा,
त्या अशा वळवळत असतात. तर त्याच्यावरती हा शिरलेला आहे. कैक अतृप्त इच्छा मनी ठेचल्या, मी मनातच पुन्हा वळवळत राहिलो. आहा. मी हा शेर पहा. दुःख साचून होते युगांचे किती, दुःख साचून होते युगांचे किती, पावसासारखा कोसळत राहील. आणि हा शेर पहा. आपण म्हणत असतो की बाबा काय की काय बोलायचं आणि काय ऐकायचं आणि काय करायचं काय म्हणजे माणूस असा गोंधळून जातो. त्या गोंधळलेल्या अवस्थेचा हा शेर आहे. काय ऐकायचे काय बोलायचे, काय ऐकायचे काय बोलायचे, जन्मभर फक्त मी गोंधळत राहिलो. म्हणजे याचा ऐकू का त्याचा ऐकू का त्याचा ऐकू कोणाचा ऐकू, वा. वा वा. मनाचे करावे मनाचे, अशा टाईपचा हा शेर. आणि हा शेर पहा. लाखदा मी स्वतःलाच शाकारले. वा. शाकारले क्या शब्द बात जो आहे, आहे क्या बात आहे. म्हणजे ते छपराची जी दुरुस्ती वगैरे करतात, मला वाटतं ते कोकणातला शब्द आहे वाटतं बहुतेक, शाकारणी करतात. सगळीकडे करतात. हो सगळीकडेच. तर लाखदा मी स्वतःलाच शाकारले, पण कुठे ना कुठे टपटपत राहील. आहा हा हा. आणि हा शेर पहा. पाळले मौन मी वार सोसूनही, पाळले मौन मी वार सोसूनही, मीच डोळ्यात माझ्या सलत राहील. आणि हा शेवटचा शेर. तुझं म्यूट झालंय सर. आठवत राहील. परत परत पुन्हा म्हणावं पुन्हा लागेल. काय सगळं होते म्यूट बरे. झालं. तुमचं म्यूट झालं होतं. मागचा शेअर परत एकदा वाचा. नाही जरा फोन आला होता. बरं. विसरण्यासारखे काय होते बरे, विसरण्यासारखे काय होते बरे, सारखे सारखे आठवत राहिलो, ओघळत राहिलो अनफुलत राहिलो, जन्मभर मी असा दरवळत राहिलो. छान, वाह, छान. फारच क्या सुंदर, बात है, फारच क्या सुंदर. बात है, क्या बात है. सुंदर सुंदर. कोणाला काही मत व्यक्त करायचं आहे किंवा काही बोलायचं या आहे? दरवळत हा अतिशय सुंदर आणि चपखल शब्द वापरला. क्या बात है. म्हणजे ते असतो पण त्याचं अस्तित्व जाणवत नाही, पण तो असतोच. आणि Right. असा सर्वत्र शाकारणे हळूहळू आणि पसरत टपटपणे. राहतो. ही पण संकल्पना खूप छान. शाकारणे आणि टपटपत राहणे फारच छान. जन्मभर स्वतःला शाकारत राहिलो आणि तरी टपटपत राहिलो. आकारणं म्हणजे खास करून नळ्यांची किंवा कौलांची छपरं असतात, बरोबर, ती साफ बरोबर. करून परत घालणे किंवा नारळीच्या Yes, yes. झावळ्या हो. घालून जेव्हा छप्पर बनवण्यात येतं त्याला खास करून शाकारणं म्हणतात. येस येस येस. तर तेवढं करून सुद्धा टपटपत राहिलं. टपटपत राहील. छान. फार सुंदर फारच छान. कल्पना, फार सुंदर कल्पना. म्हणजे माणूस हा शेवटी किती जरी केला तरी सुद्धा परिपूर्ण नाही, हे त्यातनं हो, सांगायचं हो, आहे. हो, बरोबर, बरोबर. आणि टपटपण असतं म्हणजे ते सतत एक Yes. चिघळती जखमेसारखं Irritating. चालूच हा. राहतं. एक वेळ ते होऊन नाही जात, ते चालूच राहतं. आणि आज नाही याचा अर्थ उद्या होणार नाही याची गॅरंटी नाही. उद्या बरोबर. परत कदाचित टपटपायला परत लागेल. फार सुंदर, फारच छान. आणि हे चपखल शब्द माझ्या मते त्यातच सगळं मजा आहे त्याचं सगळं. सौंदर्य आहे. हो. करेक्ट करेक्ट. गझलचं सौंदर्यच यात आहे सर. भटाने सुद्धा म्हटलेलं आहे की जोपर्यंत तो शब्द सापडत नाही तोपर्यंत तुम्ही बरोबर. थांबा. थांबणे ही बरोबर. अघोरी कला यार हो, असं म्हणजे सुरेश भटाने म्हटलेलं आहे. तर ते एकेका शब्दासाठी वर्ष 2-2 वर्ष थांबत होते गझलमध्ये. Absolutely. छपकल शब्द जोपर्यंत आपण वापरत नाही तोपर्यंत त्याचा इम्पॅक्ट येत नाही, त्याचा इफेक्ट पडत नाही. अगदी. आणि गझलचा अजून एक विशेष मला सांगायचं आहे. मला पूर्वी नेहमी प्रश्न पडत असे की गझल जेव्हा मुशायरा असतो किंवा गझल मांडली जाते तर त्याच्या 4 पार्ट जनरली गझलचे असतात. तर गझल ऐकणारे अगदी अर्धी ओळ झाली तरी वाह क्या बात आहे, कमाल आहे वगैरे असं दाद देतात किंवा वाहवाही होते. तर मला पूर्वी प्रश्न पडायचा की हे उगाच करतात, आपल्याला खूप कळतं किंवा अरे वा उगाच आपल्याला गझल मधलं खूप जाणवतं किंवा आपण ते संवेदनशील आहोत असं दाखवायला हे उगाच वाहवाही करतात असं मला पूर्वी वाटायचं. आणि मला खूप प्रश्न पडायचा की एवढं अगदी वाहवाही करण्याची काय गरज आहे. तर एकदा माझा खूप चांगला परिचय भीमराव पांचाळे यांच्याशी आहे. तर त्यांच्याशी मी सहज चर्चा करत होतो तर त्यांनी मला त्याच्या मागचं कारण सांगितलं की वाहवाही प्रत्येक अर्ध्या ओळीला वाहवाही का मिळते, त्या वाहवाहीची वेगवेगळी कारणं असतात.
म्हणजे एकाच कारणासाठी वाहवाही मिळते असं नाही. जेव्हा पहिली ओळ अर्धी म्हटली जाते, पहिल्या ओळीतली किंवा शेरातली अर्धी ओळ पहिली म्हणजे मिश्रा विसरा, तर हो. त्याची जी बहर असते, त्याचा जो वृत्त असतं किंवा तो छंद असतो, तो त्या पहिल्या ओळीत एस्टॅब्लिश होतो. आणि त्या Yes. छंदाचा जो मजा येतो त्याच्यासाठी पहिली वाहवा असते. म्हणजे गा लगा गा गा लगा गा असं जर समजा छंद असेल तर आहा या छंदात ही गझल आता पेश होणार आहे. ही जी एक्सपेक्टेशन किंवा तो जो क्लायमॅक्स कडे पहिलं पाऊल असतं, तर त्याचा तो पहिला वाह असतो. तो बहरला किंवा त्या मीटरला किंवा त्या छंदाला वाहवा पहिल्या ओळीतली असते. दुसरी ओळ जेव्हा पूर्ण होते, पहिला मिसरा पूर्ण होतो, तर त्यावेळेला ती कल्पना मांडली गेलेली असते. म्हणजे प्रश्न उत्तर अशी जी गझलची साधारण फॉर्मॅट असतो किंवा एक असं क्लायमॅक्सला घेऊन जाण्याचे जो पहिली ओळ घेऊन जाते, तर तिकडे त्या पहिल्या ओळीत ते क्लायमॅक्स ला घेऊन गेलेली असते ती गझल. आणि त्याच्यामुळे त्या गझलची जी पूर्वकल्पना आहे त्याच्यासाठी दुसरी वाहवाही मिळते. किंवा आहा क्या क्या बात आहे, म्हणजे ह्या कल्पनेला आता हा कसा पूर्ण करणार आहे पुढच्या दुसऱ्या ओळीमध्ये, ह्याच्या अपेक्षेने ते दुसऱ्या जो पार्ट असतो त्याला वाहवाही मिळते. तिसरा जो पार्ट असतो त्याला, आणि ते करत असताना जेव्हा पहिली ओळ पूर्ण होते तर तिकडे सगळे ऐकणारे सुद्धा गझलकार असतात. तर त्याच्यामुळे त्यांना त्या पहिल्या ओळीला आता मी दुसरी गझल काय म्हणजे दुसरी ओळ काय लिहीन हे त्यांच्या डोक्यात तयार झालेलं असतं स्वतःचं इंटरप्रिटेशन त्या पहिल्या ओळीचं. आणि जेव्हा तो तिसऱ्या ओळीतली पहिली अर्धा भाग मांडतो त्यावेळेला त्याच्या कल्पनेशी आपल्या कल्पनेचं कंपॅरिझन होतं आणि त्याची कल्पना अधिक भावते म्हणून तिसरी वाहवाही होते. आणि चौथी वाहवाही होते ती अख्खाच्या अख्खा तो शेर एक वेगळा रूप घेऊन जेव्हा समोर येतो, त्या शेराला म्हणून वाहवाही जी असते ती चौथ्या ओळीनंतर येते. आणि म्हणून प्रत्येक वेळेला जी वाहवाही मिळते ती वेगवेगळ्या कारणाने असते. असं मला जेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेस मला खरंच ते मजा वाटली. याचं कारण की आता ते कळतं की पहिल्यांदा जेव्हा आपण म्हणजे रंगुनी रंगात सारे असं पण म्हणतो, मग नुसतं काहीच म्हटलं नाही, मग नुसतं रंगुनी रंगात सारे म्हटलं तर वावा करण्याची काय गरज आहे. गालं गा हा छंद तिथे तयार झाला आणि रंगुनी रंगात सारे, अरे वा काय सुंदर कल्पना. म्हणजे याची सुरुवातीची जी आहे कल्पनेचा जो आनंद आहे तो तिकडे ती वाहवाही मिळत असते. आणि आता सुरेश भटांचा मध्ये उल्लेख झाला, तर काही गझलकार असे असतात की ते सगळ्या काळामध्ये भरून राहिलेले असतात किंवा ते सर्व व्यापी असतात असं आपण म्हणतो. ते एका गझलकारानेच त्यांच्याविषयी लिहून ठेवलंय की भूलेंगे लोग मुझको हर महफिल ए सुखन में, भूलेंगे लोग मुझको हर महफिल ए सुखन में, हर दौर की गझल में मेरा नशा मिलेगा. वा वा वा, फार तर छान. असे सुरेश भटांच्या गझल ह्या सगळ्या, म्हणजे गझलचा जी खुशबू आहे, तर ती खुशबू ही कुठलीही गझलकार जरी असला किंवा कोणीही गझल कुठल्याही प्रकारे मांडत असला तरी सुरेश भटांची खुशबू त्या गझलमध्ये असते असं मला बऱ्याच वेळा वाटतं. आणि गझल हा शब्द उच्चारला तरी सुद्धा फक्त सुरेश पहिलं भटांचे नाव येते डोळ्यासमोर ते सुरेश भट. बरोबर आहे. सो त्याच्यामुळे गझल हा फार आणि गझल हा असा एक औषध आहे म्हणा किंवा असा एक दंश आहे की एकदा डसला की त्याच्यातनं माणूस सुटत नाही. एकदा गझलची नशा लागली की ती नशा इरिव्हर्सिबल आहे. तर त्याच्यामुळे असे अनेक गझलचे नशेखोर आपण असं म्हणू ऍडिक्ट आहेत आणि त्यांच्या अनेक चांगल्या पण ही चांगली नशा आहे अर्थातच. आपण पुढच्या कवितेकडे वळूया. राजेंद्रजी मी जर मध्ये थोडस बोलू का? हो बोला ना, जरूर. गझलेबद्दल इतकं सुंदर विवरण तुम्ही केलं ना, ते आपल्या लोलक सतरंगीसाठी सांगतो. या गझलेवरती आणखीन ज्ञान करून घेण्यासाठी 14 मेला एके शेख सरांचं व्याख्यान आपण आयोजित केले. क्या बात आहे, क्या बात आहे. संध्याकाळी 7:30ला. एके शेख सुद्धा हे अथॉरिटी मानली जाते. खूप मोठं नाव आहे. प्रश्नच नाहीये. इनफॅक्ट त्यांचं जे गझल एके गझल म्हणून जे एक छोटेखानी पुस्तक आहे, ते माझ्या दृष्टीने गझलसाठी पाठ्यपुस्तक असावं. इतक्या महत्वाचं ते पुस्तक आहे गझल एके गझल. आणि खूप चांगले छंद, गझलचे नियम आणि सगळे त्यांनी त्याच्यात सांगितलेत. अरे वा, खूप खूप छानच न्यूज आहे. पुढच्या कवितेकडे वळूया. पुढचे आपले कवी डॉक्टर भाटवडेकर यांना मी विनंती करतो त्यांची अर्थ ही कविता त्यांनी मांडावी. मी थोडासा म्हणजे अंतःकरणाने संगीतकार असलो तरी पण
म्हणजे मला मुक्तछंदही थोडासा आवडतो. मी फारसा लिहित नाही मुक्तछंद, फार लिहिलेलं नाहीये. क्वचित कधीतरी स्फुट जेव्हा येतं काहीतरी, आता ते स्फुट गद्य म्हणायचं त्याला का मुक्त काव्य म्हणायचं, त्याच्यावर वाद होऊ शकतो. आपण वादात नको जाऊया, आपण संवाद करतो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जे काही आहे त्याला आपण काव्य म्हणाल अशी मी अपेक्षा करतो. ही जी कविता आहे ना, अर्थ नावाची, मी माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे, अभ्यास आहे ध्यान या प्रक्रियेचा, मेडिटेशन या प्रक्रियेचा. आणि अंतर्मुख होणं म्हणजे काय? अंतर्मुख होण्याची जी प्रक्रिया आहे, शब्दाकडून मौनाकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे, ती मी आतून अनुभवतो आहे, अभ्यासतो आहे गेली अनेक वर्ष. अर्थ कुठे असतो? शब्दात अर्थ असतो का? मला असं वाटतं की शब्दात अर्थ नसतो. अर्थ हा अर्थ असतो मुळात. ते व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून एक शब्द, असं शब्द हे एक माध्यम आहे फक्त. म्हणजे कुसुमाग्रजांनी असं म्हटलंय की शब्द कुठपर्यंत जातात ते आम्हाला माहिती आहे. तर ही अर्थ, ही जी कविता आहे ती अशी आहे, मुक्त आहे. कुणालाही विचारू नकोस या शब्दांचा अर्थ. कुणालाही विचारू नकोस या शब्दांचा अर्थ अनर्थ होईल. कुणालाही विचारू नकोस या शब्दांचा अर्थ अनर्थ होईल. शोधूही नकोस पुस्तकात, शब्दकोशात वगैरे, शिळे असतात तिकडचे अर्थ. शोधूही नकोस पुस्तकात, शब्दकोशात वगैरे, शिळे असतात तिकडचे अर्थ. जमलं तर एक कर, जमलं तर एक कर, ओंजळीत धर अलगद हे शब्द. कुरवाळ जरा लाडाने. जमलं तर एक कर, ओंजळीत धर अलगद हे शब्द. कुरवाळ जरा लाडाने. वास घे मंद प्राजक्ताच्या फुलांसारखा. आणि मीठ डोळे हळूच, आणि मीठ डोळे हळूच. अंधार जाणवतोय गडद, अंधार जाणवतोय गडद. खोल जा, भिवू नकोस, आणखी थोडी, आता जराशीच. अंधार जाणवतोय गडद, खोल जा, भिवू नकोस, आणखी थोडी, आता जराशीच. अंधाराचा पोत बघ कसा मखमली झालाय. वाह, क्या बात है. अंधाराचा पोत बघ कसा मखमली झालाय. आता कुस्कर तुझ्या मुठीतले शब्द, आता कुस्कर तुझ्या मुठीतले शब्द. त्यातून वेदनेच्या गाण्याचे थेंब गळायला लागतील. क्या बात है. त्यातला फक्त एक थेंब घे जिभेवर. टाळूपासून पायापर्यंत सरसरत जाईल चव. तानपुऱ्याच्या तारांसारखा झंकारून उठेल देह. ऐक नीट कान देऊन तो स्वयंभू गंधार, भिनू दे सर्वांगात. ऐक नीट कान देऊन तो स्वयंभू गंधार, भिनू दे सर्वांगात. विरघळत विरघळत जाशील, विरघळत विरघळत जाशील. मग या शब्दांचा अर्थ लख विजेसारखा चमकून उठेल. आणि आणि अर्थच उरेल मग, फक्त अर्थ. पारदर्शक शब्द तर तूच कुस्करलेस मगाशी. आणि तू तरी कुठे राहिलीस आता. फारच छान, फारच छान. आणि सादरीकरण पण अत्यंत सुंदर सुंदर सुंदर. वा. अंतर्मुख करणारी कविता, एक वेगळा अनुभव दिला त्या कवितेने. अगदी. वाह वाह, अप्रतिम अप्रतिम. आपले पुढचे कवी डॉक्टर देशपांडे यांची बेबनाव ही कविता मी सादर करण्याची त्यांना विनंती करतो. बेबनाव झाली. अच्छा, बेबनाव. ओके ओके, सॉरी. पौर्णिमेला मेलेलं. खूपच सुंदर कविता मनोज. हो, थँक्यू. ही पण थोडी मुक्त छंदातलीच आहे, म्हणजे असं मला वाटतं, कारण छंदवृत्त वगैरे ह्याच्याबद्दल मला काही ज्ञान नाही. ही कविता मला एक गोष्ट वाचल्यानंतर सुचली होती. अशी गोष्ट होती की लाईफ आणि डेथ असे दोन मित्र
फिरायला जातात आणि एका तळ्याकाठी बोलत असतात एकमेकांशी. आणि मृत्यू जो आहे तो दूर असा डोंगरावरती नजर ठेवतो आणि म्हणतो, मला हे काही समजत नाही रे राजा, की तू सगळ्या माणसांना खूप पीडा देतोस, त्रास देतोस, कठीण प्रसंग देतोस, आणि तरी देखील लोकांना तू हवाहवासा वाटतोस, आणि मी सगळ्या पीडेतनं तुझी माणसाची सुटका करतो आणि मला सगळे घाबरतात, हे असं का? तर तेव्हा थोडा वेळ विचार करून जीवन म्हणतं, लाईफ म्हणतं की बिकॉज आय एम अ ब्युटिफुल लाय, यू आर अन अगली ट्रुथ. वा. आणि तेव्हा माझ्या मनात विचार आला की मानसशास्त्रामध्ये मृत्यूबद्दल काय लिहिलेलं आहे. तर मृत्यूबद्दलची भीती, संपण्याची भीती ही तेवढी नसते, पण त्या घटिकेची भीती जास्त असते असं कुठेतरी लिहिलेलं आहे. तर मला असं वाटलं की मृत्यूशय्येवर पडलेला माणूस आपल्या मृत्यूची वाट बघत असताना काय बरं विचार करत असेल. आणि हे माझे बाबा जेव्हा त्या स्थितीमध्ये होते तेव्हा एकदा ते सहज मिळाले, अरे केव्हा तरी पौर्णिमा येणार होती, आणि ते म्हणाले, अरे ना, पौर्णिमेला मेलेलं बरं असतं. आणि शिवदे सरांसारखा मी पण धावतो, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा धावायला गेलो तर नेमका समोर पौर्णिमेचा चंद्र दिसला. आणि मग घरी आल्यानंतर ही कविता उतरवून काढली. यावेळेला मराठीतच भाषण झालं होतं, संभाषण, त्यामुळे मराठीतच आहे. तर पौर्णिमेला मेलेलं बरं असतं. पौर्णिमेला मेलेलं बरं असतं कारण नंतर कलेकलेने चंद्राच्या आठवणी कमी होतात. अमावास्येपर्यंत सगळं आकाश मोकळं होतं. म्हणून पौर्णिमेला मेलेलं बरं असतं. पौर्णिमेला मेलेलं बरं असतं कारण ओहोटी भरतीचं गणित सोपं असतं. षष्ठी सप्तमीला मरून पाऊणकी आठवत अस्थि विसर्जन करणं जिवंतांना कठीणच. म्हणून पौर्णिमेला मेलेलं बरं असतं. पौर्णिमेला मेलेलं बरं असतं कारण दुःख, एकलेपण वगैरे वेडेपण प्रकाशात लवकर सरतं. अमावास्येपर्यंत आकाश काळं कुट्ट होतं आणि येतात तारका तारे दिशा दाखवायला. म्हणून पौर्णिमेला मेलेलं बरं असतं. पौर्णिमेला मेलेलं बरं असतं कारण साला स्वर्गाचा रस्ता दिसत राहतो आणि आपल्याला काही तिथे थारा नसतो. नरकाच्या खाचखळग्यात ठोकरा खाताना मेल्यासारखं वाटतच नाही. म्हणून पौर्णिमेला मेलेलं बरं असतं. पौर्णिमेला मेलेलं बरं असतं कारण वर जाताना चांदण्यात न्हालेला आपल्यांचा चेहरा खाली दिसत राहतो. वर जाताना चांदण्यात न्हालेल्या आपल्यांचा चेहरा खाली सतत दिसत राहतो आणि आपला निस्तेज काळवणलेला चेहरा खालच्यांना दिसत नाही. म्हणून पौर्णिमेला मेलेलं बरं असतं. पौर्णिमेला मेलेलं बरं असतं कारण पौर्णिमेला आठवणींचं ग्रहण आपसूक लागतं. पौर्णिमेला आठवणींचं ग्रहण आपसूक लागतं. अमावास्येला ग्रहणासाठी सूर्याला गवसणी घालायला लागते. म्हणून पौर्णिमेला मेलेलं बरं असतं. क्या बात आहे. फारच सुंदर, वेगळ्या विषयावरची खूपच आणि प्रभावी सादरीकरण केलं तुम्ही. अगदी आवाजातले चढउतार आणि ते सगळं व्यक्त करताना तुमचे एक्सप्रेशन्स आणि आवाजातले चढउतार यांनी वेगळीच मौज आणली. आणि ही कल्पनाच फार एक्झॅक्टली महान आहे. मेल्यानंतर अशा प्रकारे विचार करणं हो ना. खूपच आणि वेगळाच विचार आहे. म्हणजे सर्वसामान्य चाकोरीचा जो विचार असतो कवितेचा, की काही विषय ठरलेले असतात, ते ही अतिशय चाकोरी बाहेरची कविता आहे. अगदी असं मला पण ऐकत असताना वाटलं. आणि जेव्हा कविता किंवा कवितेतल्या भावना खूप प्रवाही असतात त्यावेळेला त्याला वृत्त आणि छंदाचं व्याकरण त्याची चौकट घालू नये. खरं तर मी छंद वृत्ताचा खूप आग्रही असतो. कारण काही काही वेळेला असं म्हटलं जातं की कविता आणि मुक्तछंद आणि किंवा काव्य मुक्तछंदातला आणि गद्य याच्यातला फरक काय, असं सहज एकदा डिस्कशन चालू होतं. त्यावेळेला कोणीतरी एक सुंदर डेफिनेशन केली नवकाव्याच्या विषयी.
तर कोणी म्हणाला की जर क्रियापद नंतर आलं तर गद्य आणि क्रियापद पहिलं आलं तर काव्य म्हणाले. म्हणजे मी मुंबईला गेलो होतो असं जर म्हटलं तर ते गद्य आलं. गेलो होतो मी मुंबईला असं म्हटलं की ते काव्य झालं. तर इतकं सोपं, इतकं साधं किंवा इतकी ती मुक्तछंदाची सोपी डेफिनेशन झालेली आहे. पण तरी सुद्धा आत्ताची जी कविता होती ती मुक्तछंदामध्ये असून सुद्धा इतकी प्रवाही आणि इतकी खूप परिणामकारक होती. नक्कीच त्याबद्दल वादच नाही. एक डेथ इज नथिंग ॲट ऑल नावाची कविता आहे. ती पण सुंदर आहे. नेटवरती उपलब्ध आहे. तुम्हाला वाचायला मिळाली तर जरूर वाचा. नाही, मुक्तछंदामध्ये विंदा, अनिल, कुसुमाग्रज यांनी उत्तम रचना केलेल्या आहेत. प्रतिभा असली का तुम्हाला काही छंद असोत नसोत काही फरक पडत नाही. एक्झॅक्टली. आणि तो फ्लो असला पाहिजे. म्हणजे छंदाचं महत्व ते आहे की तो फ्लो जर असला तर ती कविता किंवा ते शब्दच किंवा ते अक्षर आपोआप येतात. रचनाच छंद सारखीच ती वाहणे लय त्याच्यामध्ये अंगभूत लय असतेच. आता अगदी. अशी जी वाचत असताना ती जाणवत होती एक अंगभूत लय. इवन भाटवडेकरजींची सुद्धा मी ऍक्च्युली मी खूप म्हणजे मी त्या विचारातच होतो. त्यामुळे मला खरं तर काय बोलावं सुचेना. जेव्हा त्यांची पण कविता ते वाचत होते तेव्हा इतकी ती प्रभावी होती, इतकी परिणामकारक होती की खरंच जसं कोणी म्हणालं की अंतर्मुख करणार होतं. त्याच्यामुळे लगेचच मी पुढच्या कवितेकडे वळलो की ही मुक्तछंदातल्या जरी असल्या कविता तरी त्याचा प्रवाहीपणा आहे तो नक्कीच प्रत्येकाला भावत असतो आणि ते काव्यात खूप महत्वाचं असतं. पुढची कविता साधारण याच संदर्भामध्ये माझीच मांडायची आहे. एकदा मौन या विषयावर विचार चालला होता आणि आता जसे आपण शब्द म्हणतो तर शब्द मनातले भावना व्यक्त करण्यासाठी शब्द उपयोगी पडतात. पण मौन म्हणजे काय एकदा याच्याबद्दल विचार करत असताना सहज एक अनुभवानंद सरस्वतींचा एक व्हिडिओ मी पाहिला. त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्हाला मनःशांती हवी असेल तर स्वतःशी बोलणं आधी थांबवा. मनातल्या मनात मनःशांती हवी असेल तर मनातल्या मनात स्वतःशी बोलणं आधी थांबवा. ह्या वाक्यावरनं काही विचार सुरू झाले आणि मौन म्हणजे काय असेल किंवा मौनाची खरं स्वरूप काय असेल याविषयी थोडंसं चिंतन सुरू झालं आणि त्याच्यातनं ही पुढची मौन ही काव्यरचना सुचली आहे. ती मांडतोय आपल्या समोर. आत मौनाचे भाषण त्यात भाषा मौनाचीच. आत मौनाचे भाषण त्यात भाषा मौनाचीच. मौनाचेच व्याकरण आणि शैली मौनाचीच. आत मौनाचे भाषण त्यात भाषा मौनाचीच. मौनाचेच व्याकरण आणि शैली मौनाचीच. माझी वैखरी केवळ व्यवहारातील ध्वनी. माझी वैखरी केवळ व्यवहारातील ध्वनी. शब्दातीत ती अक्षरे रूपे सारी मौनाचीच. माझी वैखरी केवळ व्यवहारातील ध्वनी. शब्दातीत ती अक्षरे रूपे सारी मौनाचीच. म्हणजे अक्षर सुद्धा हे मौनाचंच एक वेगळं रूप आहे अशी ती कल्पना. वाणी बाहेर बोलते आत मौन सामावते. वाणी बाहेर बोलते आत मौन सामावते. हीच स्थिती यावयाला हीच स्थिती यावयाला कृपा लागे मौनाचीच. खेळ अजपा जपाचा चाले मौनाच्या तळात. खेळ अजपा जपाचा चाले मौनाच्या तळात. मंत्र मौनाचा जपणे स्मरणिका मौनाचीच. मौन साधना साध्य मौन हे केवळ. मौन साधना साध्य मौन हे केवळ. मौन दृष्टांत सिद्धांत मौन तत्वे मौनाचीच. खरा अनाहत नाद जन्म घेतसे मौनात. खरा अनाहत नाद जन्म घेतसे मौनात. त्याचा सुस्वर मौनाचा त्याला लय मौनाचीच. खरा अनाहत नाद जन्म घेतसे मौनात. त्याचा सुस्वर मौनाचा त्याला लय मौनाचीच. मौन साधता साधता मन मौनात विरते. मौन साधता साधता मन मौनात विरते. तेव्हा निशब्द पोकळी उरतसे मौनाचीच. मौन मौनात घातले येते बेरीज मौनाची.
मौन मौनात घातले येते बेरीज मौनाची, मौन बाजूला काढावे वजाबाकी मौनाचीच. ब्रह्म सहोदर मौन, ब्रह्म सहोदर मौन, शब्द मायेचा व्यापार. ब्रह्म सहोदर मौन, शब्द मायेचा व्यापार. शब्द स्वरूप शिवाचे, मागे शक्ती मौनाचीच. शब्द स्वरूप शिवाचे, मागे शक्ती मौनाचीच. वा 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 वा. अगदी अध्यात्माच्या खोल पाण्यात आपण उतरलो राजेंद्रजींची ही कविता ऐकून. मला आठवतं विमला ठकारांचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मौन हा शून्याचा पहिला आयाम आहे असं त्यांचं एक वाक्य आहे. शून्याकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा पहिला आयाम. म्हणूनच विपश्यना वगैरे आता ह्या विषयी कदाचित मनोज जास्त सांगू शकतील. हा त्यांचा विषय आहे तो. पण 10 दिवस विपश्यनेला जे बसतात लोक, तेव्हा पूर्णपणे मौन पाळलेलं असतं. तुमची आणि ते भर्तृहरीने त्या 3 अवस्था सांगितल्या आहेत, परा, पश्यंती, वैखरी वगैरे. तो सगळा जो अध्यात्माचं खोल पाणी येते त्याच्यात आपण इथे फार शिरायला लागलो तर खूप अजून खोल खेचले जाऊ. पण कविता अतिशय सुंदर आपण पेश केली. धन्यवाद. एक थोडस बोलतो आपल्या परवानगीने. मौनाचा आता उल्लेख झाला. एक 4 ओळींची रुबाई मी अशी लिहिली होती मागे, की आपल्या स्थिती कुठल्या कुठल्या असतात. तर एक परिस्थिती असते, मनस्थिती असते, आणि आणखी एक स्थिती असते की जी ध्यानामध्ये मिळते आपल्याला. कुठची? हे परिस्थितीचे दिले फेकुनी ओझे, हे परिस्थितीचे दिले फेकुनी ओझे, अन मनस्थितीचे वितळवले दरवाजे. मनस्थितीचे वितळवले दरवाजे, आतून मुक्त अभिव्यक्त असे होताना, आतून मुक्त अभिव्यक्त असे होताना, हा उपस्थितीचा नाद अनाहत वाजे. आपण त्या क्षणामध्ये उपस्थित असणं जे आहे, त्यामुळे परिस्थिती, मनस्थिती आणि उपस्थिती आता मला आठवलं. क्या बात, क्या बात. आपण पुढच्या काव्यरचनेकडे वळूया. पुढची गझल सादर करणार आहेत डॉक्टर शिवदे सर. मी त्यांना विनंती करतो त्यांनी गझल सादर करावी. ही जी गझल आहे तिला गैर मुरत्तब गझल. थोडी तांत्रिक माहिती सांगतो. गैर मुरत्तब गझल म्हणजे त्याच्यामध्ये गझलमध्ये रदीफ आणि काफिया येतात, हे गझलकारांना माहितच असेल. तर रदीफ म्हणजे अंत्ययमक, म्हणजे शेवटचे जे शब्द रिपीट होत असतात, है नाही किंवा काय जे असतील, तर रदीफ नसेल आणि नुसताच काफिया म्हणजे यमक असेल तर मग तिला गैर मुरत्तब गझल असं म्हणतात. तर तशा प्रकारची ही गैर मुरत्तब गझल आहे. तर सादर करतो. मी रोज दूर जातो, मी रोज दूर जातो, मारावया भरारी, मागे फिरून येतो पण त्याच दारी. मी रोज दूर जातो, मारावया भरारी, मागे फिरून येतो पण त्याच दारी. मी रोज दूर जातो, मी रोज दूर जातो, ऐकावया सतारी, मागे फिरून येतो ऐकून एक तारी, मागे फिरून येतो ऐकून एक तारी. मी रोज दूर जातो, मी रोज दूर जातो, सहलीस चांदण्यांच्या, मागे फिरून येतो पण पेट त्या दुपारी, मागे फिरून येतो पण पेट त्या दुपारी. मी रोज दूर जातो पुरवाळण्या फुलांना, मी रोज दूर जातो पुरवाळण्या फुलांना, मागे फिरून येतो काट्यातून विषारी, मागे फिरून येतो काट्यातून विषारी. मी रोज दूर जातो सोने लुटावयाला, मी रोज दूर जातो सोने लुटावयाला, मागे फिरून येतो पण होऊनी भिकारी, मागे फिरून येतो पण होऊनी भिकारी. मी रोज दूर जातो घेऊन या उभारी, मी रोज दूर जातो घेऊन या उभारी,
मागे फिरून येतो बाजी हरून सारी, मागे वा. फिरून येतो बाजी हरून सारी. मी रोज दूर जातो दर्यात खोल खोल, मी रोज दूर जातो दर्यात खोल खोल, मागे फिरून येतो लाटांसवे किनारी, मागे फिरून येतो लाटांसवे किनारी. हे रोज दूर जाणे मागे फिरून येणे, तैसेची अन राहणे मज लागले जिवारी, तैसेची अन राहणे मज लागले जिवारी. धन्यवाद. क्या बात है, वाह, क्या बात है. सगळे शेर हे सगळे शेर मी रोज दूर जातो आणि सुरू होतात, तर त्याला काही विशिष्ट नाव आहे का? नाही, त्याला नाव असं काही नाहीये. जसं रदीफ हे शेवटी येतं तसं अगोदर काही ओळी रिपीट होतात. आद्य यमक म्हणता येईल रदीफचा त्याला. उलटण आहे ना? नाही, त्याला आद्य यमक. आद्य यमक म्हणता येईल. एक अलंकार म्हणून जर त्याचा हा, जर उल्लेख आद्य करायचा, यमक. आद्य यमक म्हणता येईल. हा. अंतिम यमकच्या ऐवजी आद्य यमक. होय होय. तर एक कवितेची एक खुमारी वाढवण्यासाठी हा. एक अलंकार येतो एक प्रकारचा. क्या धन्यवाद. बात है, क्या बात है. आणि गझलचं मला वाटतं एक हेच वैशिष्ट्य आहे की मगाशी म्हटलं तसं की त्याचा सगळा मुखडा पूर्ण दिसायला लागायच्या अगोदरच त्याचं सौंदर्य दिसायला लागतं. म्हणजे ती जी गझल म्हटले ना की सरकती जाय रुख से नका आहिस्ता आहिस्ता, तर त्याच्यामध्ये एक खूप सुंदर शेर आहे की अमीर मिनाई, अमीर हा मिनाई त्यांची ती गझल आहे. तर त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की तिचं सौंदर्य खुलत जातं हळूहळू, तर सौंदर्य खुलत जातं हळूहळू, पण तिला शरम येते. हा, म्हणजे तिचं सौंदर्य समोर येतं हळूहळू, पण तिची शरम मात्र एकदमच जागृत होते. अशा अर्थाचा तो शेर आहे. आणि तसे एका गझलकारांनी गझलेविषयी सांगितलंय की कशी गझल आपण कवितेच्या विषयी संदर्भात सांगत होतो, तर एक सहज मी शेर वाचला होता तो आठवतोय की आज लफ्जों को मैंने शाम को पीने पे बुलाया है. क्या बात है, तो म्हणतो क्या बात है, क्या बात तो है. म्हणतो की आज लफ्जों को मैंने शाम को पीने पे बुलाया है, बात बन गई अगर तो गजल भी हो सकती है. क्या बात है, क्या बात है. वा, तर वा, वा, गझलची ही खुमारी आहे वा. की कधी सुचेल, कशी सुचेल, कशातून सुचेल काही सांगतात नाही. तर अशीच पुढची आपण गझल तिसऱ्या फेरीची सुरुवात आपण करणार आहोत. गळे कापुनी या गझलनी श्री चवडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची गझल मांडावी. गझलच्या आधी एक मतला आणि नेहमीप्रमाणेच 2 शेर. तर याच्या आधी मी स्टॅच्युटरी वॉर्निंग देतोय की स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, त्याच्यावरतीच हा शेर आहे. तर मतला पहा. ओढत असतो आठवणीची सिगारेट एखादी, ओढत असतो आठवणीची सिगारेट एखादी, चुरगाळत बसतो विझलेली जुनी भेट एखादी. ओढत असतो आठवणीची सिगारेट एखादी, चुरगाळत बसतो विझलेली जुनी भेट एखादी. आणि म्हटला पहा, विस्मरणाच्या कप्प्यामध्ये एक छबी लपलेली, विस्मरणाच्या कप्प्यामध्ये एक छबी लपलेली, रस्त्यामध्ये भेटत असते तशी थेट एखादी. आणि हा शेर पहा की काही जणांना वाटत असतं की बाबा आपण जर असं थांबलो असतो तर अजून एखादी चांगली भेटली असती. अशा लोकांसाठी हा शेर आहे पहा. वाट पाहुनी वाट वेगळी निवडून झाल्यानंतर, वाट पाहुनी वाट वेगळी निवडून झाल्यानंतर, जीवनात का येते कोणी अशी लेट एखादी. आणि गझल घेतोय. गळे कापुनी कोणाचेही अमीर झालो नाही. म्हटला पहा, गळे कापुनी कोणाचेही अमीर झालो नाही, पूर्णपणे लुटला गेलो पण फकीर झालो नाही. आणि हा शेर पहा. सौख्याची आमिषे तयांनी दाखवली ढिगाने, सौख्याची आमिषे तयांनी दाखवली ढिगाने, ठाम राहिलो दुःखांसोबत फुटीर झालो नाही. आणि जाणीवांचे कान नेहमी उघडे होते माझ्या,
म्हणजे माझ्या जाणीवांचे कान. जाणीवांचे कान नेहमी उघडे होते माझ्या, सवंग आवाजाने कुठल्या बधीर झालो नाही. आहा वा 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 वा. सवंग आणि आवाजाने क्या बात है हम्म. क्या बात सवंग है. आवाजाने कुठल्या बधीर झालो नाही आणि कधीच विकला नाही माझा स्वाभिमान कोणाला. हम्म. कधीच विकला नाही माझा स्वाभिमान कोणाला. राजा झालो कोणाचाही वजीर झालो नाही. वा छान छान छान. वा आणि हा शेर पहा, नेहमीच मी जपले माझ्या अस्तित्वाचे कुंकू. हम्म. नेहमीच मी जपले माझ्या अस्तित्वाचे कुंकू, स्वार्थासाठी गुलाल बुक्का अबीर झालो नाही. वा 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 वा. वा आणि हा शेर पहा, अध्यात्मावरचा शेर आहे हा. सत्सद विवेक जाग्यावरती सदैव असतो माझा. सत्सद विवेक जाग्यावरती सदैव असतो माझा, आत्म्याविन हे क्षुद्र अचेतन शरीर झालो नाही. वा. आत्म्याविन हे क्षुद्र अचेतन शरीर झालो नाही. गळे कापुने कोणाचेही अमीर झालो नाही. पूर्णपणे लुटला गेलो पण फकीर झालो नाही. वा वा छान वा छान छान. क्या बात है सुंदर सुंदर. क्या बात है लाजवाब. वा पुढचे मी आता थोडस निवेदन थोडं कमी करतोय कारण 8:30 वाजलेत ऑलरेडी. आपली वेळ संपत आली आणि अजून 3 कविता सादर पेश करायच्या शिल्लक आहेत. पण लागली आहे. पुढची कविता आहे डॉक्टर देशपांडे सॉरी डॉक्टर भाटवडेकर यांची, आयुष्याचे मला शिकवणे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी ती कृपया सादर करावी. थोडीशी पार्श्वभूमी सांगतो कवितेची. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये कोविडच्या सेकंड वेव्ह मध्ये मी 7 हिल्स मध्ये ऍडमिट झालो होतो कोविडने. आणि तिथे वॉर्डात ऍडमिट असताना झालेली ही कविता आहे. हो हो. आणि तिथे एकंदरीत प्रकार असा होता की सगळे लोक, मी एकमेव पेशंट त्या मजल्यावरती असा होतो की ज्याला ऑक्सिजन लावलेला नव्हता. बाकी सगळे लोक ऑक्सिजनवरती होते. भेदरलेले होते, घाबरलेले होते, भयंकर प्रचंड तणावग्रस्त वातावरण होतं. आणि कितीतरी लोकांना माहितही नव्हतं की आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये आलोय. इतकी पीक ऑफ सेकंड वेव्ह आणि ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिवीर नव्हतं मिळत वगैरे. तो आठवून बघा काळ, तो त्या काळामध्ये मी ऍडमिट झालो होतो. आणि मी ऍडमिट झालो म्हणजे माझं पहिले 4 दिवस माझे छान गेले, एक 6 दिवस जनरली छान गेले. ऑक्सिजन सॅच्युरेशन माझं 97 वरून 86 वर आलं आणि मला ऍडमिट व्हावं लागलं. आणि तिथे हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत मी काही स्वतःशी ध्यानप्रयोग काहीतरी केले. मग तिथे जाईपर्यंत माझं ऑक्सिजन सॅच्युरेशन जे पुन्हा 97 झालं ते परत खाली आलं नाही. मग मला ऑक्सिजन लागला नाही. मी आठवडाभर राहिलो तिथे पण मला ऑक्सिजन लावावा लागला नाही. शेजारच्या बेडवरती एक पेशंट 75 वर्षांचा ऍडमिट झालेला होता. तो डिलिरियस होता, म्हणजे भ्रमिष्ठ होता, हायपॉक्सिक म्हणजे ऑक्सिजन कमी त्याचा झालेला असल्यामुळे तो सारखा ऑक्सिजन मास्क काढून टाकत होता. स्टाफची कमतरता होती. मी सारखा त्याचा ऑक्सिजन लावत होतो माझ्या स्वतःच्या अंगात त्राण नसूनही. तो डायबिटीस त्याला होता, त्याला इन्सुलिन इंजेक्शन देऊन सिस्टर निघून जायची. मी जेवण यायचं पण त्याला जेवता यायचं आणि मी त्याला जेवण भरवायचो. इथपर्यंत जे काही ज्याला ज्याला लागेल ते सगळी मदत मी माणूस म्हणून केली, डॉक्टर म्हणून केली, सायकॅट्रिस्ट म्हणून केली, जी लागेल ती मदत केली. तेव्हा ही लिहिलेली कविता आहे. म्हणजे आता ही पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घ्या. पहिला शेर असा आहे, आयुष्याचे मला शिकवणे सुरूच आहे. आयुष्याचे मला शिकवणे सुरूच आहे, ग म भ न माझे रटणे सुरूच आहे. आयुष्याचे मला शिकवणे सुरूच आहे, ग म भ न माझे रटणे सुरूच आहे. ग म भ न का तर ते बेसिक आहे. परत म्हणजे परत आपण शिकता शिकता बेसिक गोष्टींपाशीच येतो आयुष्यात. खुणावती मज गाण्याचे स्वर दुरून आता. खुणावती मज गाण्याचे स्वर दुरून आता, रियाजातून मौन साधणे सुरूच आहे. खुणावती मज गाण्याचे स्वर दुरून आता, रियाजातून मौन साधणे सुरूच आहे. दिसते मज आभाळ फाटले चहू दिशांनी. दिसते मज आभाळ फाटले चहू दिशांनी, तरीही माझे ठिगळ लावणे सुरूच आहे. आपल्याकडून जे होईल ते आपण करत राहणं हे शेवटी महत्वाचं आहे.
माझा जो वॉर्ड होता 2 पेशंट्स एका वॉर्डमध्ये, आणि माझ्या बेडला लागून एक छान मोठी सुंदर खिडकी होती, मोठी प्रशस्त खिडकी होती. आणि त्या खिडकीतून मी 7व्या मजल्यावर होतो, त्यामुळे मी छान पक्ष्यांशी, आकाशाशी, झाडांशी संवाद साधत होतो. जरी असेही एकच खिडकी उघडी माझी, जरी असेही एकच खिडकी उघडी माझी, आकाशाशी हितगुज करणे सुरूच आहे. एकांतातील मरण सोहळा टळला माझा. आहाहा. कोविडचे मृत्यू आहाहा. आठवून बघा. आहाहा. एकांतातील मरण सोहळा टळला माझा, तेव्हापासून श्वास मोजणे सुरूच आहे. वाह, वा, 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 क्या वा, बात है, वा, क्या वा. बात है, क्या वा. बात क्या है. बात है, क्या बात है. हा. आणि शेवटचा एकदम शेर पहा. प्रॅक्टिकल लेवलला आला. हा. तात्विक वरून एकदम एकांतातील मरण सोहळा टळला माझा, तेव्हापासून श्वास मोजणे सुरूच आहे. आणि शेवटचा शेर, रिताच आहे, रिताच आहे, रिताच होतो पुन्हा पुन्हा मी. रिताच आहे, रिताच होतो पुन्हा पुन्हा मी, पण कृतज्ञतेने भरून पावणे सुरूच आहे. सुरूच आहे. वा, वा, वा. वा, वा, वा. आयुष्याचे छान, मला छान. शिकवणे सुरूच क्या बात. आहे. वा वा. ग म भन माझे रटणे सुरूच आहे. खूपच सुंदर. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. सुंदर सुंदर. बेहतरीन बेहतरीन. त्यांनी भाटोडेकर सरांनी एक आता जो अनुभव सांगितला की म्हणजे आजूबाजूला सगळी ती परिस्थिती आणि असं सगळं, तर त्याच्यावर एका गझलकारांनी किंवा कवीनी म्हणून ठेवलंय, ते मला एकदम अचानक आठवलं की तजुर्बे ने एक ही बात सिखाई है, तजुर्बे ने एक ही बात सिखाई है, नया दर्द ही पुराने दर्द की दवाई है. वा 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 वा. हं. फारच सुंदर, फार तर सुंदर. असा वेगवेगळे अनुभव एकावर एक लेअर पडत जातात आणि त्याच्यातनं जेव्हा अशी अस्वस्थता येते त्यावेळेला अशी कविता निर्माण किंवा जन्माला येत असावी असं मला वाटतं. आणि विशेषतः संवेदनशील मन असलं, मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की कवीला एखादी कल्पना का सुचते याचं कारण त्याचं मन खूप संवेदनशील असतं आणि त्याच्यामुळे तो जो दर्द आहे तो त्याला स्वतःच्या मनात जाणवल्यामुळे त्याची अभिव्यक्ती, तो दुसऱ्याच्या दर्दची अभिव्यक्ती स्वतः अनुभवून करत असतो, तेव्हा ती कविता अधिक बरोबर आहे. सुंदररित्या बाहेर पडते. आणि त्या छटा भाटोडेकर सरांच्या कवितेत जाणवल्या की स्वतः तिथे ते होते, स्वतः डॉक्टर होते आणि आजूबाजूला मला त्यांची ती कल्पना फार आवडली की आभाळ सगळीकडे फाटलंय पण तरी सुद्धा मी ठिगळं लावण्याचा प्रयत्न. हा जो इतकी सुंदर अप्रतिम कल्पना त्यांनी मांडली, खरंच फार सुंदर. आपण पुढच्या कवितेकडे वळूया. ही आता थोडीशी जरा आतापर्यंत खूप जरा बऱ्यापैकी अंतर्मुख करणाऱ्या आणि सिरियस विषयावरच्या आपण कविता पाहिल्या. आता याच्या पूर्वी जरा रिफ्रेशिंग आहे, कार्बोनेटेड कविता असं आपण म्हणू शकतो त्याला. मी जेव्हा ती ऐकली तर त्यावेळेला एकदम झिंग वाली कार्बोनेटेड कविता असं त्याला म्हणता येईल. मी डॉक्टर देशपांडेंना विनंती करतो की त्यांनी त्यांची पुढची कविता त्याच्या पार्श्वभूमीसह सादर करावी. हो, कोविड काळ हा गेल्या 2-3 वर्षांचाच काळ आहे, पण त्याच्यापेक्षाही मोठा वाईट काळ आपल्या सगळ्या पुरुषांच्या आयुष्यात नेहमी येत असतो. आणि मुख्य करून ज्यांना कवितांची आवड आहे त्या सगळ्या कविता वेड्या लोकांना कविता वाचल्यानंतर नेहमी कळेल की कविता ही पुरुषांच्या संपूर्ण विरोधात असते. पुरुषांच्या भावना, पुरुषांचं अस्तित्व ह्याच्याबद्दल फारसं बघितलं जात नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर व्हिडिओ नाही तर मी दिसत नाहीये ना कोणाला. मी ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केली. पण हे खरं आहे. आज आपण ह्या ग्रुपवरती तरी मेजॉरिटीमध्ये आहोत, पण घरी गेल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला आपल्या बायकोला फेस करायचं असतं. त्यामुळे ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता हे ग्रेस लिहून जातात, त्याला हृदयनाथ मंगेशकरांसारखे संगीतकार मिळतात, पण तो जातच नाही का कधी. आणि तो गेला तर त्याला काही फरकच पडत नाही का कोणाला. मग त्याच्यावरती कोणाला कविता का करावीशी वाटली नसेल असं मला इतके वर्ष वाटत होतं. आणि म्हणून मी एक कविता केलेली आहे, तो गेला तेव्हा रिमझिम. सादर करतो आहे भावना. आणि मला कळलं नाही राजेंद्र सर, मला फार वाईट वाटलं तुम्ही
विनोदी काव्य म्हणून त्याचं हे करून दिलं. तांत्रिकदृष्ट्या ही कविता जी आहे ती पावशेरातली आहे, त्यामुळे समजून घ्या. तो गेला तेव्हा रिमझिम, तो गेला तेव्हा रिमझिम, सोडाही संपला होता. तो गेला तेव्हा रिमझिम, सोडाही संपला होता. दातात अडकले खाणे, झोपेत कोरवित होता. तो बाबा होता म्हणून, तो बाबा होता म्हणून घन व्याकुळ ग्लासही पडला. तो बाबा होता म्हणून घन व्याकुळ ग्लासही पडला. त्या वेळी निश्चय सावध, पावले सावरित होता. संदिग्ध नभांच्या ओळी, पोटात ढवळतो वारा. पित्ताच्या मंद ज्वराने कवितांतर करवित होता. मनोजला कळलं कवितांतर. पित्ताच्या मंद ज्वराने कवितांतर करवित होता. पसरली गरळ खुपण्याची, पसरली गरळ खुपण्याची. सायंकाळ ही बाहेर आली, चकणाही निर्वाणाचा सन्मार्ग आठवित होता. अंगणात गमली मजला, अंगणात गमली मजला. हलणारी दुनिया माझी, अंगणात गमली मजला. हलणारी दुनिया माझी. रस्त्यावर हलकट तेव्हा पोलीस एकटा होता. डोळ्यात अडकली किरणे, दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे. डोळ्यात अडकली किरणे, किरणांवर डोके फिरते. भार्येच्या भाळी आठ्या नजरेतून चुकवित होता. निजवली 8 रात्रीची, निजवली 8 रात्रीची. डोक्यात जरी भिण भिणते, निजवली 8 रात्रीची. डोक्यात जरी भिण भिणते. दुसऱ्या दिवशी तबारे चपलांना झिजवित होता. तो गेला तेव्हा रिमझिम, सोडाही संपला होता. क्या बात आहे, मजा आणलीत, मजा आणलीत. क्या बात आहे. देशपांडे सर, ऍक्च्युली तुमच्या कवितेमध्ये शब्द किंवा तुमच्या मनातली भावना ही कुठली होती, किंवा त्याच्यात दुःख होता, विरह होता, विषाद होता, मला माहिती नाही. पण एकंदरीत प्रक्रिया ज्या आल्या त्याच्यावरून मला असा संदर्भ लागला की ती विनोदी कविता आहे. तर त्याच्यामुळे तुमच्या जर काही और भावना असतील आणि मला त्या कळल्या नसल्या तर ते माझं लिमिटेशन आहे असं समजून मला क्षमा करा. पण कविता फारच खुमासदार, आणि मी म्हणतो अशी कार्बोनेटेड कविता होती. स्वयंपाकघरातल्या युद्धासारखं आहे ते. क्रौर्यासारखं आहे, स्वयंपाकघरातल्या क्रौर्यासारखं आहे. अगदी अगदी खरंय. आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आलोय. शेवटची कविता मांडतोय, माझीच कविता आहे. त्याची थोडीशी बॅकग्राऊंड आहे आणि ती मला सांगायला आवडेल. अमेरिकेत मी गेलो होतो, साधारण 96 ची आसपासची जो काळ असेल, माझ्या कामानिमित्त IT च्या. आणि माझ्या आईचा वाढदिवस येत होता. आणि तर त्यावेळेला समुद्रकिनारी असं सहज फिरायला जात असताना माझ्या मनात येतो की आईला काहीतरी गिफ्ट पाठवली पाहिजे. पण त्याच वेळेला मनात येत होतं की आईला काय गिफ्ट पाठवणार मुलगा, कारण आई सगळं मुलाला देते आणि आईकडे काय नाहीये की ज्याच्या जी गोष्ट किंवा गिफ्ट म्हणून मुलांनी आईला द्यावी. तर त्यावेळेला सहज समुद्रावर फिरता फिरता एक कल्पना सुचली की मला आईबद्दल काय वाटतं, ह्या भावना कविता रूपाने लिहून ती तिला गिफ्ट म्हणून त्या वाढदिवसाला पाठवावी असं मनात आलं. आणि त्यावेळेला लिहिलेली ही कविता आहे. एक जसा पायंडा असतो तर तसा मी काही शेर सांगणार नाही, पण एक आई या विषयावरची आधी एक अलक वाचतो, जरा वेगळा पायंडा म्हणून, आणि नंतर मी ही कविता म्हणतो. कविता अलग अशी आहे. माझी आई या शब्दावर वर्गात निबंध लिहायला सांगितला शिक्षकांनी. माझी आई या शब्दावर वर्गात निबंध लिहायला सांगितला शिक्षकांनी. त्याच्या डोळ्यातले 2 थेंब पाटीवर पडले. त्याच्या डोळ्यातले 2 थेंब पाटीवर पडले. त्या थेंबाच्या ओलाव्याने त्याने पाटी स्वच्छ पुसली आणि ती पाटी शिक्षकांच्या हाती देताना दोघेही निशब्द होते. फारच छान, फारच छान.
ती पाटी शिक्षकांच्या हाती देताना दोघेही निशब्द होते, तोही आणि त्याची पाटीही. हम्म, ती संकल्पनाच अनुभवली नव्हती तर तो लिहिणार तरी काय होता. क्या बात आहे. आणि त्याच्यावर आता आईच्या बद्दल काय वाटतं ही तिला तिच्या वाढदिवसाला पाठवलेली कविता. आई त्याला नाव असतं, आई त्याला नाव असतं. चाहूल लागता बाह्य जगाची, ओळख नसता कुणाचीही. चाहूल लागता बाह्य जगाची, ओळख नसता कुणाचीही. स्पर्श जो इवल्याला आश्वासतो, आई त्याला नाव असतं. अरे हम्म. वा. वा वा. चाहूल लागता बाह्य जगाची, ओळख नसता कुणाचीही. स्पर्श जो इवल्याला आश्वासतो, आई त्याला नाव असतं. खेळता खेळता पडल्यावर अश्रू ओथंबून आल्यावर. हम्म, खेळता पडल्यावर अश्रू ओथंबून आल्यावर प्रेमळ हात जो त्यांना पुसतो, आई त्याला नाव असतं. नाव असतं. वारा जोरात वाहताना, पतंग आकाशी विहरताना. वारा जोरात वाहताना, पतंग आकाशी विहरताना, दोरा जो त्याला सावरतो, आई त्याला नाव असतं. बढिया बढिया मस्त. बढिया, बढिया. बाजूला संध्याकाळी सगळं अंधारमय झाल्यावरती. बाजूला संध्याकाळी सगळं अंधारमय झाल्यावरती दिवा जो प्रकाशतो, आई त्याला नाव. वा वा. वा, छान छान. बाजूला संध्याकाळी सगळं अंधारमय झाल्यावरती दिवा जो प्रकाशतो, आई त्याला नाव असतं. श्रेयस प्रेयस कळत नसता, मन गोंधळून गेलं असता. श्रेयस प्रेयस कळत नसता, मन गोंधळून गेलं असता. शब्द जो मार्ग दाखवतो, त्याला नाव असतं. काही नवखं बोलत असता किंवा दुःख सांगत असता. काही नवखं बोलत असता किंवा दुःख सांगत असता, जो नेहमीच तुमचा श्रोता असतो, आई त्याला नाव असतं. वा, फारच छान, फारच छान. जेव्हा जेव्हा संगरकाळी मनात संभ्रम दाटला असता. संगरकाळी. जेव्हा जेव्हा संगरकाळी मनात संभ्रम दाटला असता, जो मार्गदर्शक गीता सांगत असतो, आई त्याला नाव असतं. बढिया बढिया, बहुत बढिया. अनंत ऋणांनी दबलं असता, उतराई होता येत नसता. हा हा, हा. अनंत ऋणांनी दबलं असता, उतराई होता येत नसता. सावकार जो मुद्दलही माफ करतो, आई त्याला नाव असतं. वा वा. फारच छान, फारच छान, फारच छान. अनंत ऋणांनी दबलं असता, उतराई होता येत नसता. सावकार जो मुद्दलही माफ करतो, आई त्याला नाव असतं. दररोज फुलं वाहत नसता, पूजाही दररोज करत नसता. दररोज फुलं वाहत नसता, पूजाही दररोज करत नसता. देव जो तुमच्या मध्येच वावरत असतो, आई त्याला नाव असतं. आई त्याला नाव असतं. वा वा वा, वा. खूप सरळ, खूपच छान. धन्यवाद. वा, वा. सुंदर सुंदर. धन्यवाद. मी बोललेलं तर चालेल का? हो बोला बोला. हो, बोला बोला. गंमत काय झालं, अगोदर कविता आली की ग्लासावरती ती आईच्या संबंधातलीच होती. घन व्याकुळ मीही रडलो, मी गेली तेव्हा रिमझिम. आणि आता आई अशी कळतीये. म्हणजे त्या दोन कविता एका मागोमाग एक याव्यात ही नियती आहे. असं जेव्हा एक परस्पर विरोधानं एकच व्यक्तिमत्व समोर येतं, एक विडंबनात्मक येऊ दे किंवा वैशंपायन सर, आपला मी फॅन आहे आणि खूप वाचतो लोकसत्तामध्ये वगैरे, पण आज मला आनंद होता आपल्या बरोबर भेटताना. तर ह्या दोन वेगळ्या कविता खूप छान आल्या आणि खूप तरल. संगरकाळी याचा कॅनव्हास फार मोठा आहे. संगर हा शब्द जेवढा व्यापक आहे ना, आय गॉट द कॅनव्हास ऑफ संगरकाळी. बाकीचं ठीक आहे, व्याज माफ करतो, ते भावनिक आहे जरा, पण ते उदात्तीकरण म्हणेन मी स्पष्ट भाषेत बोलायचं तर आईचं. पण संगरकाळी जो आहे ना, आणि तो पतंगाचा दोरा आहे ना, त्या मला विशेष करून भावल्या. म्हणजे संगरकाळी बहुत बढिया. खूप 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 आनंद दिला. छान छान. मैफिलीचं हेच वैशिष्ट्य आहे की सर्व रसांचा आस्वाद आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायला मिळतो. येस येस येस. विविध रसांचा आस्वाद आपण आज घेतला. सो ही शेवटची कविता होती. आपण थोडा वेळ पूर्वनियोजित वेळेच्या 20 मिनिटं थोडी जास्त आपण घेतली, पण माझा फायदा झाला, मी जरा लेट जॉईन झालो. पण इट इज वर्थ वाईल.
पण Yes, sir. सगळ्या मैफिल खरंच रंगली रंगली काव्य मैफिल. किंवा कवींनी खूपच चांगला, म्हणजे मी सोडून बाकीच्या बद्दल बोलतोय. राजेंद्रजी, हा. काही रचना हा, बोला, सुंदर बोला. होत्या तिन्ही. समारोप करण्यापूर्वी माझं परत एकदा एक थोडंसं सांगाय हो, बोला ना. की आता मनोज कुलकर्णींनी जे काही रसग्रहण केलं सॉर्ट ऑफ, हा. तर मी मनोज कुलकर्णी हे मराठीचे खूप मोठे व्यासंगी आहेत. मग त्यांची थोडक्यात ओळख सांगतो. आणि मी त्यांना अशी एक विनंती केली होती की रसग्रहणावरती आपल्याला कोणीतरी सांगावं, कवितांचं रसग्रहण, कुठल्याही कलेचं कुठलीही कला घ्या, त्याचं रसग्रहण करण्यासाठी पण आपल्याला कोणाला तरी ट्रेनिंगची आवश्यकता असते. ऍप्रिशिएटिंग आर्ट. बरोबर. ते त्यांनी मान्य केलंय तत्वतः. आता ते अरे केव्हा वा. त्यांना वेळ होतो, केव्हा ते आपल्या समोर सादर करतात, त्यांच्यावर अवलंबून आहे. शंदू दादाचं हे मोठेपण आहे. डॉक्टर रेगे आणि बापट सर होते त्यावेळी, म्हणजे वेळ आहे वाढलाय, पण मी थोडी संधी घेतो, मला ऍडमिन न द्यावी एवढेच विनंती ते करतो. मनोज संधी आहे, पण नॉट मोर दॅन अ मिनिट. सर, तर मला जेव्हा संधी मिळाली ना, त्यावेळी मी कविता, ग्रेस आणि जंगल आणि हे असं एक जे ज्याला इंटरटेक्स्चुअल कनेक्शन असतं ना, की परस्पर संबंध असतात. आणि ज्यावेळी तुम्ही कृष्ण बोलता ना, त्यावेळी आईमध्ये कृष्ण दिसतो आणि कृष्णात आई दिसते, ते मला भावलं. म्हणजे डॉक्टर वैशंपायन जे बोलत होते ना, ते एक परस्परावरती जे अवलंबून असतं ना, कवितेमधलं असोसिएशन तो खूप जागरूक करतो. आणि ते आस्वादन मला महत्वाचं वाटतं, की एखादं जेव्हा क्लासिक म्हणू आपण, तेव्हा त्या एका ओळीनं, आता मला त्यांनी ज्ञानेश्वर दिले, शिवदे सर म्हणाले ना की खूप छान रसांचा अनुभव दिला, तर त्यावेळी एकच मला ज्ञानेश्वर आठवले की ऐका रसायलेपणाचा लोभा, श्रवणेची होती जीवा, लागे इंद्रिया कळंबा एकमेका. आहा. वा 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 वा. हा, म्हणजे शिवदे सरांनी मला इग्नाइट केलं ना आता, की खूप रसांचा अनुभव दिला, त्याच्यावरनं मला हे सुचलं. मग आता आपण सगळेच बसलोय, तर मग आपण काय करतोय, तर आपण एका अशा वेगळ्या नियतीच्या आणि या जन्माच्या पाट्यामध्ये आहोत. दो पाटण के बीच में आम्ही भरडले जातो, आणि ती नियती आहे. आणि वेगळ्या अंगानं आम्हाला हे समोर येतं. म्हणून मी जेव्हा FTI ला होतो ना, त्यावेळी मला सगळ्या भाषांमधलं उत्तम साहित्य समजलं, सगळ्या भाषातल्या उत्तम कादंबऱ्या समोर आल्या. म्हणजे FTI ला आम्हाला जे शिक्षक लाभले ना, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटला, तिथे मला हे थोडंसं शिकायला मिळालं. थोडं दिसलंय मला. असं आहे. मनोज, सॉरी माफ करा. मनोज, दो पाटण नाही, इथे एकच पाटण आहे. थांबवतोय वेळेअभावी. शिवदे सर, आप समझ गए होंगे, दो पाटण के बीच में. हो हो हो. त्याची दोन पाठी आहेत आणि ते देख कबीरा. यस सर. देख कबीरा रोया मधले. देख कबीरा रोय, दो पाटण के बीच में साबुत बचा नको आहे. यस सर, यस सर. आणि ही मोठी गंमत आहे, ही किती असोसिएशन जागी होतात. आणि मला ती गंमत वाटते की ही चक्की जीवनाची चालतच राहणार आहे, आपल्या व्हेरी ट्रू सर. चक्की फिरत राहणार आहे. यस सर, यस सर. आपण थांबूया. आपण ऋषी, आता आपण समारोप वेळ असेल करतोय. तर मला थोडं आशिष देशपांडे सरांना विचारायचं. हा. ती जी हिंदी कविता होती, त्यात एक ओळ अशी होती की बेच रहा था देशभक्ती के पकोडे. या संकल्पनेचं जरा थोडं विस्तारून सांगा. त्याच वेळेला आपले माननीय गृहमंत्री एका ठिकाणी सभेमध्ये पकोड्यांबद्दल बोलले होते. राजकीय संदर्भ आहेत त्याला. आपण राजकारण वगैरे टाळूया शक्यतो. त्याच्या मागची भावना महत्वाची होती, कवितेच्या कळलं मला. उद्विग्नता महत्वाची होती. सो असं म्हटलं जातं की जेव्हा एखादी गोष्ट हवीशी वाटते तेव्हाच थांबावं. तसं अजूनही असं वाटतंय की ऐकत राहावं, ही मैफिल चालू राहावी, पण आपण जे ठरवलेलं आहे ते 1.5 तासात शक्यतो आवरण्याचा आपण प्रयत्न करतो. पण एकंदरीतच सगळा माहोल असा असतो की तिकडे वेळ पण कविता ऐकायला 2 क्षण थांबतो. आणि त्यामुळे त्याचा मान द्यायचा म्हणून आपण तो माहोल चालू ठेवतो. वेळाला सांगतो की हरकत नाही, तुझ्याबरोबर पुन्हा यायचंच आहे. तर तसं सगळ्या कवींना आणि सगळ्या श्रोत्यांना मनःपूर्वक धन्यवाद. कवींनी खरंच फार अप्रतिम काव्य आणि त्यांच्या रचना सादर केल्या. खूप वेगवेगळे भावनेचे कंगोरे ह्याच्यातून उलगडले आणि सगळ्या प्रकारच्या, जसे शिवदे सर म्हणाल तसे भावना प्रत्येकाच्या मनात उमटल्या असतील.
तर ह्या भावना मनात ठेवूनच आपण आता ह्या कार्यक्रमाचा समारोप झाला असं म्हणूया. आणि ह्याच आठवणी आणि याच भावना सतत आपल्या जवळ ठेवून आजची रात्र या नशेत आपण घालवू अशी मला खात्री आहे. निदान माझी तरी आता माझं तरी उद्या सकाळी हँगओव्हर नाही राहिला तरी सुद्धा निदान तेवढी नशा आज रात्री पुरणार एवढी माझ्याबद्दल तरी मला खात्री आहे. आज गझल करायचा प्रयत्न करणार का? हाँ, कारण लफ्जों को पीने के लिए बुलाया है. तर पुन्हा एकदा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्याला पुढच्या काव्यसंध्येला पुन्हा भेटूया आणि आपल्या ग्रुपवर तर आपण संपर्कात राहूच. मनपूर्वक धन्यवाद. राजेंद्रजी, मीटिंग अप्रतिम सूत्रसंचालन धन्यवाद. कसं करावं याचा परिपाठ तुम्ही घालून दिलेला आहे. अरे धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर. खूप सुंदर झालं. थँक्यू. खूप सुंदर. मीटिंग आता एंड करतोय. हो. Thank you. Bye. सर नमस्कार. सर्वांचे धन्यवाद.